नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया। पवित्र असलेल्या इंद्रायणी मातेच्या तीरावरती भगवान विष्णुमाऊली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यात अजान वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली 84 सिद्धांच्या वास्तव्याने सिद्ध असणाऱ्या या अलंकापूर नगरीमध्ये भगवती श्री ज्ञानेश्वरीच्या परिष्करण दिनानिमित्तानं आणि ज्ञानेश्वरी पाठाच्या निरूपणाच्या सांगतेच्या निमित्तानं प्रारंभ झालेला हा सार्धदिनी महोत्सव आणि या सार्धदिनी महोत्सवातील एकुलती एक प्रवचनाची सेवा आणि ह्या सेवेचं सौभाग्य माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला प्राप्त झालं, मी स्वतःला धन्य आणि भाग्यवान समजतो। आळंदीमध्ये राहून ज्ञानेश्वरी श्रवण करायला मिळणं, ऐकायला मिळणं हे तर भाग्याचे लक्षण आहेतच, परंतु आळंदीमध्ये राहत असताना ज्ञानेश्वरीच्या संबंधाने बोलणं, ज्ञानेश्वरीवरती बोलायला मिळणं हे त्याहीपेक्षा भाग्याचं लक्षण आहे। आणि त्यातही असणारी ही ज्ञानगंगा, या ज्ञानगंगेमध्ये सुस्नात होण्याचं सौभाग्य या ठिकाणी प्राप्त होतंय। विष्णुमाऊली ज्ञानोबा, गुरुवर्य बाबा आणि तुम्ही सर्व श्रोते मायबाप ज्या पद्धतीने कृपा कराल त्या पद्धतीने या ओळीवरती या चिंतनाच्या संबंधी काहीतरी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी। जी ओवी सेवेकरता आपल्यासमोर घेतलेली आहे, बोलून दाखवलेली आहे। विष्णुमाऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी निर्माण झाल्याच्या नंतर समाधी घेतली आणि समाधी घेतल्याच्या नंतर जो काही मूळ ग्रंथ होता ज्ञानेश्वरी, तो ज्ञानोबा तो मूळ ग्रंथ घेऊन, म्हणजे जी प्रत सच्चिदानंद बाबांनी लिहिली होती, जी नेवाशामध्ये निर्माण झाली होती, ती प्रत घेऊन ज्ञानोबा समाधीमध्ये बसलेले होते। समाधीमध्ये बसत असताना ज्ञानोबाचा अतिशय आवडीचा असणारा 9वा अध्याय, तो 9वा अध्याय उघडून समोर ठेवलेला आहे आणि ज्ञानोबा समाधीस्थ बसलेले आहेत। 9वा अध्यायच का उघडा करून बसले, त्याचे अनेक कारण आहेत आणि त्याचं स्वतःच कारण ज्ञानोबा यांनी 10व्या अध्यायाच्या प्रारंभीच त्याचं वर्णनही केलेलं आहे। 9वा अध्याय हा 9व्या अध्यायासारखाच आहे असं तिथे ज्ञानोबा यांनी सांगितलं, म्हणून अतिशय आवडीचा असणारा हा 9वा अध्याय तो उघडा करून ज्ञानोबा समाधीला बसले। कालांतराने ही जी ज्ञानेश्वरी होती, जुन्या काळामध्ये लेखनी श्लोक असायचे, ते लिखाण करायचे। ज्ञानोबा म्हणतात ना, ये गीतेचा पाठ जो जाणे तयाचे सांगातीपणे ग्रंथ लिहून वाहने, म्हणून जुन्या काळातली जी लोक होती, जे काही प्रेमी लोक होती, ती ज्ञानेश्वरी दुसऱ्याकडे कोणाकडे जर असेल तर ती आपल्याकडे लिहून घेत असत। आणि अशी ही पद्धत चालू असल्यामुळे काही काही ज्ञानेश्वरीच्या ज्या प्रती होत्या, जे काही लिखाण करणारे जे लोक होते, त्यांच्याकडनं कधी रस्वामध्ये, मागाशी कीर्तनामध्ये माऊलीने सांगितलं, पहिली वेलांटी जर परीला रस्व वेलांटी जर आली तर त्याचा अर्थ प्रकार होतो, आणि दुसरी आली तर दुसरा आला तर प्रकार होतो, आणि पहिली जर आली तर परंतु असा अर्थ होतो। म्हणजे रस्व दीर्घ थोडं जरी बदललं तरी देखील अर्थामध्ये एवढा मोठा भेद होतो। आणि म्हणून लिहिणाऱ्या जी लोक होते त्यांच्याकडनं कधी रस्व व्हायचं तर कधी दीर्घ व्हायचं, तर लिहित असताना कधी कधी त्यांना जे अनुकूल शब्द सुचले ते शब्द ज्ञानोबाच्या मुखातून आलेला जो शब्द असेल किंवा सच्चिदानंद बाबांनी जो लिहिलेला शब्द असेल, त्याला पर्यायी म्हणून आपल्याला जो जवळचा शब्द अर्थाला अनुकूल असणारा तो त्यांच्याकडनं लिहिला गेला। काही काही विद्वान लोकांनी नंतर त्याच्यामध्ये पाठभेद करायला सुरुवात केली। असं बरंच ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये परिवर्तन होत गेलं। आणि हे ज्ञानोबा यांच्या लक्षामध्ये समाधीमध्ये आल्याच्या नंतर एक निमित्त केलं फक्त, अजान वृक्षाशी मुळी कंठाशी लागली, येऊनी आळंदीस्तरी काढी वेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखील द्वार। इतिहास सर्वांना माहिती आहे। नंतर माऊली
सच्चिदानंद बाबांच्या एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये जातात आणि त्यांना सांगतात की ही मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे. निमित्त केलं आहे फक्त. आल्याच्या नंतर इथं आले, 2-3 दिवस अनुष्ठान केलं, प्रसंग सर्वांना माहिती आहे. आणि अनुष्ठान केल्याच्या नंतर मग ज्ञानोबाराय महाराजांच्या स्वप्नामध्ये जातात. कारण जेव्हा इथं ते आले त्यावेळेला आळंदीमध्ये घरही नव्हतं, काहीच नव्हतं, फक्त भगवान सिद्धेश्वराचं मंदिर होतं. कारण ज्ञानोबारायच्या काळामध्ये इथं सर्व ब्राह्मण लोकांची वस्ती होती आणि ब्राह्मण लोकांची वस्ती असल्यामुळे ज्यावेळेला परकीय आक्रमण झालं ज्ञानोबारायच्या समाधी कालाच्या नंतर, त्यावेळेला इथले जेवढे काही ब्राह्मण होते ते पळून गेले का त्यांचा विनाश झाला त्या यवनांच्या आक्रमणामध्ये सांगता येत नाही. पण इतरी लोकवस्ती मात्र समूळ उच्चाटन पावलेली होती. केवळ फक्त जंगल इथं होतं. म्हणून इथं आल्याच्या नंतर केवळ फक्त सिद्धेश्वराच्या मंदिरावरून ही आळंदिक तीर्थक्षेत्र आहे असं ओळखायला येत होतं. पण इथं काय कोणी त्या काळात राहत नव्हतं. शोध भरपूर घेतला माऊलीच्या समाधीचा पण लागत नव्हता. मग स्वतः माऊली स्वप्नामध्ये गेले. त्याचं वर्णन केलं की ज्ञानोबाराय स्वप्नामध्ये आल्याच्या नंतर कसे दिसले, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा असं वर्णन केलेलं आहे. नंतर नाथ महाराज इथं आले. आल्याच्या नंतर द्वादशी होती, 2-3 दिवस उपवास पडलेला होता. ज्ञानोबारायांनी वाण्याचं रूप घेतलं. झाले ज्ञानेश्वर वाणी, आले सामुग्री घेऊन, पर्वकाळ द्वादशी, दिली सामुग्री आम्हाशी, इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पारणं वगैरे सोडल्याच्या नंतर संध्याकाळी परत नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये आले. नंदीच्या खालून ठिकाण आहे हेही सांगितलं. उठल्याच्या नंतर सर्व वारकऱ्यांना ते कळवलं. नंदी बाजूला केला आणि नाथ महाराज एकटे गेले. गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराय त्यांना कसे दिसले नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केले. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. पुष्कळकार त्यांची चर्चा झाल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी नाथ महाराजांना आज्ञा केली की नाथा, हे तुमचं एक निमित्त होतं, फक्त माझ्या कंठाला मुळी लागलेले हे निमित्त होतं. मूळ माझं प्रयोजन असं होतं की ज्ञानेश्वरीमध्ये जे काही पाठभेद निर्माण झालेत, रस्वदीर्घामुळे जो काही अर्थाचं परिवर्तन होतं आहे, तुम्ही ही माझ्यासमोरची ज्ञानेश्वरी घ्या आणि बाहेर जाऊन जे काही पाठभेद वगैरे झालेत हे सगळे ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण तुम्ही करा. ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी दिली आणि नाथ महाराज ती वरती घेऊन आले. आल्याच्या नंतर तिथून पुढे नाथांनी मग जसं जमेल तशा पद्धतीने ते कार्य आरंभ केलं. आता किती तारखेला आरंभ केलं, कधी केलं, हा नेमका त्यांच्या घराण्यातील परंपरेतल्या लोकांना माहिती असेल की नाही हे मलाही सांगता येत नाही. पण मी काही कधी कुणाच्या मुखातून हा इतिहास किंवा हा प्रसंग ऐकला नाही, कधी प्रारंभ केलं. परंतु या कार्याची पूर्तता मात्र स्वतः नाथ महाराज सांगतात की कपिला षष्ठीला हे कार्य पूर्ण झालेलं आहे. पुढे तसे नाथ महाराजांनी ओळी लिहिलेलीच आहे. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी. कपिला षष्ठीला म्हणजे 60 वर्षातून एकदा ही षष्ठी येते. मी मागाशी कॅलेंडरवरती पाहिलं, नाथ महाराजांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी ही प्रतिशुद्ध केली आणि पूर्ण झाली त्यावेळेला कपिला षष्ठी होती. मग नेमकं मला आज कोणती षष्ठी, मी पाहायला गेलो तर ती चंदन षष्ठी होती, म्हणून मी चंदन लावून आलो. चंदन षष्ठी होती, आज चंदन षष्ठी आहे. आणि नाथ महाराजांनी कपिला षष्ठीला ते कार्य पूर्ण केलं. आणि कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर ही जी ज्ञानेश्वरी आहे, मग ही ज्ञानेश्वरी प्रसार माध्यमातून वगैरे परत ज्ञानेश्वरीचा जीर्णोद्धार झाला, त्याला आपण परिष्करण अशा पद्धतीचं म्हणतो. परि हा उपसर्ग आहे, त्याच्यामध्ये कृ करोती धातू आहे. चला जास्त व्याकरण नको सांगायला. परिष्करण म्हणजे ती जे ज्ञानेश्वरीमध्ये जे काही अशुद्धता निर्माण झाली होती, अशुद्ध म्हणजे म्हणता येत नाही, नाथ महाराजांनी स्वतः सांगितलं अशुद्ध म्हणजे काय, ग्रंथ पूर्वीचं अतिशुद्ध, हे केवळ फक्त बोलावं लागतं म्हणून म्हणावं लागतं. तर नाथ महाराजांनी स्वतः सांगितलं ग्रंथ पूर्वीच अतिशय शुद्ध होता. मग झालं काय, पाठांतरी शुद्ध अबद्ध, ते पाठांतरामध्ये अबद्धता निर्माण झाली होती. म्हणजे पाठांतरामध्ये पाठभेद काही विद्वान लोकांकडून म्हणा किंवा लेखनीस लोकांकडून म्हणा त्याच्यामध्ये ते झाले होते. मग मी काही नाही केलं, तो शोधून या, केवळ फक्त मी त्याचा शोध घेतला आणि ज्ञानोबारायाला अभिप्रेत असणारे म्हणून ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी वाचली किंवा चिंतन केलं आणि नाथ भागवताचं चिंतन केलं ना, मग कळतं नाथांच्या दृष्टांत आणि ज्ञानोबारायांचे दृष्टांत अगदी सारखेच. काही काही वेळेला तर जशाच तशा ओव्या आहेत, सिद्धांताच्या ओव्या देखील अगदी जशाच तशाच आहेत. का बरं? कारण त्या स्वरूपाला पोहोचलेले जे महात्म्य असतात ना, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं उठणं, त्यांचं बसणं, त्यांच्या सगळ्याच कृत्या सारख्या असतात. आणि त्यामुळेच की काय, नाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये, निरूपणामध्ये आणि ज्ञानोबारायांच्या निरूपणामध्ये, व्याख्यानामध्ये साम्यता आपल्याला जाणवते बघा. म्हणून कधी कधी मोठे महापुरुष जे आहे संप्रदायातले ते म्हणतात ज्ञानेश्वरी सूत्र आहे, तर त्याचं भाष्य मात्र एकनाथी भागवत आहे असं ते काही सांगतात. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक पद्धती होती पूर्वी, अगोदर गाथ्याची पारायण करायची, नंतर नाथ भागवताची पारायण करायची, नंतर ज्ञानेश्वरीची पारायण करायची आणि नंतर मग संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा. अशा पद्धतीची ही परंपरा त्यामुळेच कदाचित पडलेली असावी. नाथ महाराजांनी ही ज्ञानेश्वरीच्या कपिला षष्ठीला पूर्ण लिखाण झालं, तिचा शोध झाला
आणि तिथून पुढे मग ही ज्ञानेश्वरी जयंती आपण सर्वजण साजरे करायला लागलो. नेमकं ज्ञानोबारायांनी हा जो ग्रंथ नेवाशामध्ये पूर्ण केला ती कोणती तिथी होती ही कुणाला माहिती नाही. तो इतिहासामध्ये काय ते प्रघात किंवा ती परंपरा चालत आलेली दिसत नाही. परंतु नाथ महाराजांनी ज्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचे परिष्करण केलं ती तिथी मात्र चालू आहे. म्हणून त्याला ज्ञानेश्वरी जयंती असं म्हणतात. आणि त्या ज्ञानेश्वरी जयंतीचा महोत्सव या ठिकाणी आपण करत आहोत. आळंदीमध्ये इथून पाठीमागं ज्ञानेश्वरी जयंती आळंदीमध्ये कशा झाल्या ह्या आपल्याला काही माहिती नाही. आपल्या डोळ्याच्या पाठीमागं कोणी केल्या हेही माहिती नाही. पण जसं मी आळंदीमध्ये आलो आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय तसं मी पाहतो तर आळंदीमध्ये गेल्या वर्षी ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं बरेच कार्यक्रम झाले होते. म्हणजे जे काही माऊलींच्या पाठाला येणारे गुरुबंधू मंडळी आहेत त्यातील बऱ्याच गुरुबंधू मंडळी ज्ञानेश्वरीचा उत्सव साजरा केला होता. आणि त्यानंतर ह्या वर्षीही ज्ञानेश्वरीचा उत्सव साजरा होत आहे. आणि मी आळंदीमध्ये पाहिलेला माझ्या डोळ्याने हा सर्वात आत्तापर्यंतचा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पार पडणारा हा महोत्सव आहे. जरी सार्धदिनी असला तरीसुद्धा आता इथून पुढे भविष्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधक संपन्न होतील. ते याहीपेक्षा मोठा उत्सव करतील पण तो भविष्यामध्ये राहिला. पण इथपर्यंत तरी आजपर्यंत तरी मी पाहिलेला आळंदीतला ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा हा उपक्रम हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. आणि त्या कार्यक्रमातील आजची ही एकुलती एक असणारी प्रवचनरूपी सेवा माऊलीच्या आज्ञेने माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि ती सेवा करण्याकरता नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांच्या संबंधी ज्या काही 5 ओव्या लिहिल्या त्या 5 ओव्यापैकी ही एक ओवी आहे. आणि या ओवीमध्ये ज्ञानोबारायांच्या संबंधाने या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने नाथ बाबा आपला अभिप्राय व्यक्त करत आहेत. अभिप्राय कोणत्याही ग्रंथाला दिला जात असतो आणि अभिप्राय कोण देत असतो? ज्याला त्या विषयाचं समग्र अवगाहन झालेलं आहे तो व्यक्ती अभिप्राय देत असतो. आपण एखादा ग्रंथ लिहिल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीचा अभिप्राय घेतो त्या ग्रंथाकरता. तर जो अभिप्राय आपण घेतो ना ज्याच्याकडनं अभिप्राय घ्यायचा आहे पहिल्यांदा त्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचलेला असला पाहिजे. त्या ग्रंथामध्ये काय विषय आलाय हे त्या व्यक्तीला माहिती असलं पाहिजे तेव्हा त्यांनी तो अभिप्राय दिला पाहिजे. नाथ महाराजांनी या समग्र ओम नमो जी आद्यापासून तर शके 1212पर्यंत पूर्ण ज्ञानेश्वरीचं परिशीलन केलेलं आहे. म्हणून त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे काय विषय आहे सगळं नाथबाबाला माहिती आहे. सगळं त्यांनी अध्ययन केलेलं आहे. म्हणून नाथ महाराज या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने बोलतात. ज्यांनी ही ज्ञानेश्वरी निर्माण केली हा ग्रंथ निर्माण केला ते कसे आहेत त्यांच्याकरता पहिला शब्द वापरलाय निष्कलंक. निष्कलंकित जीवन आहे ज्ञानोबारायांचं. थोडाही कलंक नाही. निष्कलंकित जीवन म्हणजे काय? थोडाही जीवनावरती त्यांचा डाग नाही. कुठलाच नाही. ना व्याख्यानामध्ये ना आचारामध्ये ना विचारामध्ये ना भावनेमध्ये. गुरुवारी बाबा सांगत असतात आचारामध्ये भ्रष्टता नसावी, विचारामध्ये संशय नसावा आणि निश्चयामध्ये व्यभिचार नसावा. निश्चयामध्ये संशय नसावा, भावनेमध्ये व्यभिचार नसावा आणि आचरणामध्ये भ्रष्टता नसावी. असं जे जीवन असतं हे निष्कलंकित जीवन असतं. किंवा याच्याही पुढचं बोलायचं जर झालं सामान्य भाषेमध्ये तर जसं ज्ञानोबाराय म्हणतात ना जन्मतेनी प्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे तेथून जन्म आघवे सोहळे कीजे. हे सामान्य भाषेमध्ये बोललं जातं. तर ज्ञानोबारायांचे जीवन तुम्ही पहा. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती करतात आणि 22व्या वर्षी समाधी घेऊन टाकतात. केवळ ज्ञानोबारायांचा जो देह आहे त्या देहाला त्यांच्या आईचाच काय जो स्पर्श झाला असेल तर तेवढाच स्पर्श आहे. पुन्हा ज्या देहाला स्पर्शही नाही असं निष्कलंकित जीवन हे ज्ञानोबारायांचं आहे. आणि असं ज्याचं निष्कलंकित जीवन असतं त्या व्यक्तीच्या चरणावरती मनुष्याचं मस्तक हे नस्तमस्तक होतच असतं. म्हणून निष्कलंकित जीवन ज्या माऊलींचं आहे त्या माऊलींविषयी नाथ महाराज म्हणतात नमो. ज्यांचं जीवन निष्कलंक आहे त्यांना नमस्कार असो. का बरं नमस्कार असो? कारण त्यांनी जो ग्रंथ निर्माण केलेला आहे ना तो ग्रंथ म्हणजे कोण आहे? गीतेची टीका. आता गीतेची टीका या विषयावर व्याख्यान सकाळी भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे. आता मी जे चिंतन केलं होतं त्यातलं कुठलं काटछाट करावं कुठून कुठं कसं जावं हा मला प्रश्न पडला आहे. कारण मला जे मी चिंतन केलं होतं ते सगळंच माऊलींनी सांगून टाकलेलं आहे. पण आता तुमची कृपा कासवीच्या जसं म्हणतात ना ज्ञानोबाराय म्हणतात ना की कासवीच्या पिल्याची जी भूक जी असते ते कासवीच्या नजरेतूनच पूर्ण होत असते. तसं तुम्ही संत माझ्याकडे पाहायला लागल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणामध्ये बरोबर ते भाव उत्पन्न होतील आणि माझा 1 तास बरोबर शेवटीला जाईल. त्याच्यामध्ये मला काही संशय नाही आहे. ज्ञानोबाराय म्हणतात नाथ महाराज म्हणतात ज्यांनी ही ज्ञानेश्वरी निर्माण केलेली ही ज्ञानेश्वरी म्हणजे काय? गीतेची टीका आहे. ज्ञानेश्वरीवरती गीतेवरती किती टीका निर्माण झाल्या निश्चित संख्या कोणीही सांगू शकत नाही. विद्यापीठामध्ये अनेक ग्रंथ आहेत, अनेक टीका त्या ठिकाणी आहेत. नाही असं नाही आहे. प्रत्येक भाषेमध्ये
म्हणजे या जगामध्ये अशी भाषा नाही की त्या भाषेमध्ये टीका झाली नाही. पण वैशिष्ट्य सांगतो एक, जगामध्ये अनेक टीका आहेत गीतेवरती, प्रत्येक भाषेमध्ये टीका आहेत, पण त्या भाषेमध्येच टीका आहेत. ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे मराठी भाषेमध्येच आहे, परंतु त्याच्यामध्ये 56 भाषा आलेल्या आहेत. जर कन्नड भाषेमध्ये जर टीका असेल तर ते सगळे कन्नड शब्दच तिच्यामध्ये वापरलेत. इंग्रजी भाषेमध्ये ते टीका असेल तर सगळे शब्द इंग्रजी भाषेतलेच वापरलेत. पण ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे, मूळ जर पाहिला तर हा आहे मराठीमध्ये, पण चांगला अभ्यास केल्याच्या नंतर मग लक्षात येतं, चांगला अभ्यास केल्याच्या नंतर मग त्याला कळतं की ह्या भाषेमध्ये, या मराठी भाषे ही टीका करत असताना ज्ञानोबरायांनी केवळ फक्त मराठी शब्द नाही, सगळी जेवढे काही या पृथ्वीतलावर भाषा आहेत त्या सगळ्या भाषेतले शब्द ज्ञानोबरायांनी याच्यामध्ये आणून ठेवलेले आहेत. मूळ आहे, ज्ञानोबराय म्हणतात मूळ तर मराठी आहेच ही, याच्यात काय संशय नाही आहे. गीतेचं व्याख्यानच आहे हे, गीतेला सोडून केलेलं हे नाही आहे. किंवा स्वतः ज्ञानोबराय म्हणतात की नाही, पदाची कोर न संडी. ज्ञानोबराय स्वतः सांगतात हे व्याख्यान गीतेचंच आहे, मी काही स्वतःच्या मनाने काही बोलले नाही, पदाची कोर सुद्धा मी सोडलेली नाही. बरं, ज्ञानोबरायच बोलतात एवढंच नाही, निवृत्तीनाथ महाराज स्वतः सांगतात देवाचे मनोगत तू दावित आहासी मूर्त. म्हणजे ज्ञानेश्वरी ही गीतेचंच एक स्वरूप आहे, गीतेचीच पडसावली आहे, याच्यामध्ये संशय नाही. ज्ञानोबराय ते मत सांगतात, निवृत्तीनाथ महाराज हे ते मत व्यक्त करतात. आणि अभ्यास करणारा जो व्यक्ती आहे ना त्याला सुद्धा कळेल म्हणतात माऊली. मी सांगतो किंवा माझे गुरु सांगतात एवढंच नाही, जो अध्ययन करेल ना, गीतेचा अभिप्राय ज्याला कळेल आणि जो ज्ञानेश्वरीचं चिंतन करून, ज्ञानेश्वरीचा अभ्यास परिशीलन करून ज्ञानेश्वरीचा काय भाव आहे ज्याच्या लक्षात येईल, दोन्ही ग्रंथाचा अभ्यास केल्याच्या नंतर मग लक्षात येईल की गीता अगोदर आहे का ज्ञानेश्वरी अगोदर आहे. तसा जर विचार केला तर गीता अगोदर आहे, नंतर ज्ञानेश्वरी आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात वरी ग्रंथार्थ नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता कवन भूमी हे न चोजवे. ज्यांनी गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथाचं चांगला परिशीलन केलंय, अभ्यास केला, आणि अभ्यास केल्याच्या नंतर भाव लक्षात आला, भाव लक्षात आल्याच्या नंतर मग कळेल की अगोदर गीता का अगोदर ज्ञानेश्वरी. म्हणजे ज्ञानेश्वरीवर गीतेचं भाष्य झालंय का गीतेवरती ज्ञानेश्वरीचं भाष्य झालंय हे मात्र कळणार नाही. कशा करता सांगतो, ज्ञानोबरायांनी एवढं तंतोतंत मराठी भाषेमध्ये हे निरूपण केलेलं आहे, आणि तेही करत असताना सगळ्या भाषा याच्यामध्ये गुंफलेल्या आहेत. हे ज्ञानोबरायांच्या बुद्धीचं कौशल्य आहे, हे ज्ञानोबरायांच्या बुद्धीचं वैशिष्ट्य आहे. एखादा उदाहरण देत असताना सुद्धा ज्ञानोबराय पहा कसे देतात. दृष्टांत कुशला हा वक्ता हा. ज्ञानोबराय एखादा सिद्धांत सांगत असताना असा काही दृष्टांत देतात की तो पंडित लोकांनाही मान्य होईल, आणि गावाकडे शेतामध्ये खुरपणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा मान्य होईल, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल. म्हणजे व्याख्यान कसं असलं पाहिजे, साध्या सिंपल भाषेमध्ये, पण विद्वानालाही मान्य झालं पाहिजे आणि अज्ञानी लोकांना देखील ते कळलं पाहिजे. अशी ज्ञानोबरायाची व्याख्यानाची शैली आहे, असंही ज्ञानोबरायांचं कौशल्य आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हे जे ज्ञानेश्वरी निर्माण करणारे आहेत त्यांचं जीवन हे निष्कलंकित आहे, आणि त्यांनी जो ग्रंथ निर्माण केला आहे ही गीतेचंच एक अलंकार आहे, गीतेचा हा एक स्वरूप आहे, गीतेचंच एक छोटंसं असणारं एक रोपडं आहे. आणि मग काय होईल बरं ही ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर? ज्ञान होय म्हणले. जो ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो, अभ्यास करतो, ज्ञानेश्वरीचं अवगाहन करतो, पारायण करतो, त्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं. पण कोणत्या व्यक्तीला प्राप्त होतं? मध्यामध्ये त्या ओवीमध्ये अंडरलाईन करण्याकरता एक शब्द आहे, ज्ञान होय लोका. लोकांना ज्ञान होईल, पण कोण्या? अतिभाविका ग्रंथार्थिया. या ग्रंथाविषयी पारायण करत असताना ज्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये भाव आहे, सकाळी अभंग होऊनच गेलाय, भाव धरून या वाची, भाव धरून वाचली तर ज्ञान प्राप्त होईल. नाहीतर मग एरवी ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, एक अनुभूतीचं ज्ञान आणि दुसरं शब्दाचं ज्ञान. त्याला आपण परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हणतो. सामान्य भाव न धरता केवळ एक ग्रंथ आहे, काव्य आहे म्हणून एखादा व्यक्ती याचं जर वाचन करायला गेला तर त्याला ज्ञान प्राप्त होईल, पण त्याला अनुभूतीचं ज्ञान नाही प्राप्त होणार, त्याला केवळ फक्त शाब्दिक ज्ञान प्राप्त होईल. एर लोक वाकचातुर्य होईल सुखिया म्हणले ना माऊली, तसं वाकचातुर्य त्याला प्राप्त होईल. लोक विद्वान म्हणतील, इहलोकातील जीवन त्याचं समृद्धीने जाईल, नंतर कालांतराने तो परिपूर्ण होईल, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचले, अंतकरणामध्ये भाव म्हणजे श्रद्धा, आणि श्रद्धावान लभते ज्ञानम. हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांनी वारंवार सांगितलं की नाही, न सोडे रे भाव, म्हणजे भाव सोडू नका, भाव म्हणजे श्रद्धा धारण करा. सर्व परत पुढे एक आलेले बघा, भाव बळे आकळे एरवी ना कळे. ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे, या ग्रंथाच्या संबंधाने त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे,
एका शब्दामध्ये सांगून टाकलंय. जसं वेदांताचा अधिकारी आपण म्हणतो की नाही, ज्या व्यक्तीने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म किंवा उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष घालवलेले आहेत, तो व्यक्ती या वेदांत शास्त्राचा अधिकारी. प्रत्येक शास्त्राचा, प्रत्येक ग्रंथाचा हा अधिकारी ठरलेला असतो. कारण फल हे अधिकाऱ्यालाच प्राप्त होत असतं. अधिकारीनं मा शास्ते फलसिद्धिर्विशेषतः उपायादेशकालाद्याः संत्यस्मिन् सहकारिणः. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, अधिकारी व्यक्तीलाच फल प्राप्त होत असतं. म्हणून अधिकारी होऊन जर आपण ते कार्य केलं तर ते लवकर फलद्रूप होत असतं. कारण अधिकारी आणि फलाचा प्राप्य प्रापक भाव संबंध विचारसागरामध्ये सांगितलेला आहे. तसा हा ग्रंथ कुणाला फलश्रुती देऊ शकतो, अपरोक्ष ज्ञान हे फल कुणाच्या पदरामध्ये पडू शकतं, या ग्रंथाचं चिंतन करत असताना ज्याच्या अंतकरणामध्ये अधिकार आहे त्याला. वेदाचाही अधिकारी सांगितलेलाच आहे की नाही, एरा द्विजाशीच ब्रह्मसूत्र, एरा स्तोत्र का नाममंत्र, आवर्तने पवित्र पावावया तत्व. ज्ञानोबाऱ्या म्हणतात वेद ज्ञान देतो नाही असं नाही, पण वेदाचा अधिकार कुणाला आहे, ज्याचं उपनयन संस्कार होऊ शकतं. म्हणजे ज्याचं उपनयन संस्कार झाले त्याला द्विज म्हणतात. द्विज जनजायते, उत्पन्न होणे, ज्याचा 2दा जन्म झालाय, दातालाही द्विज म्हणतात, पक्षालाही द्विज म्हणतात. रचनांमध्ये आहे ते आलेला विषय. ज्याचा 2दा जन्म होतो त्याला द्विज म्हणतात. आईच्या उदरातून आल्याच्या नंतर एकदा जन्म होणं आणि उपनयन संस्कार झाल्याच्या नंतर जे उपनयन घालून आपण जनेऊ गळ्यामध्ये धारण करतो ना, तो दुसरा जन्म मानलेला आहे. मग क्षत्रियाचं उपनयन कधी करायचं, ब्राह्मणाचं कधी करायचं, वैश्याचं कधी करायचं, तो विचार आलेला आहे. ज्याचा उपनयन संस्कार झाला वेद त्याला आपला अधिकार देतो. ज्याचा उपनयन संस्कार झालेला नाही वेद त्याला मात्र अधिकार देत नाही. वेद संपन्न आहे, ज्ञानवान आहे, सगळा विचार तुम्हाला माहिती आहे. पण वेदाला अधिकारी कोण आहे, जो द्विज आहे तो वेदाचा अधिकारी. तसा ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे तो ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. एरवी म्हणजे ज्ञानाचा अधिकारी, अपरोक्ष या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अपरोक्ष ज्ञानाच्या प्राप्तीचा अधिकारी जर कोणी असेल तर ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे, त्या व्यक्तीला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण करा. नुसतं पारायण जरी केलं तरी ज्ञान देऊ शकतो, श्रवण जरी केलं तरी ज्ञान. सकाळी ओव्या आपण पाहून आलो, एक प्रदक्षिणा जपाची या, बाहेरोनी करीती या. आता इथं शास्त्रार्थ येऊ शकतो. वेदांताने सांगितलंय श्रवण मनन निधी ध्यासाने नाही होतं. ज्ञानोबाऱ्याने सांगितलंय श्रवण मदन निधी ध्यासाने जिंकले. आता तो शास्त्रार्थाचा विषय आहे आणि हा वस्तू सामर्थ्याचा विषय आहे. दोन्ही ग्रंथ जे शास्त्राने सांगितलेलं जे ज्ञानप्राप्तीचा जो मार्ग आहे तो भिन्न आहे. इथे ज्ञानोबाऱ्याच्या ग्रंथाचं ही व्यक्ती सामर्थ्य आहे, वस्तू सामर्थ्य ज्ञानोबारा आहे. इथं वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. जे ज्ञानोबारा आहे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, त्या ज्ञानोबाऱ्यांचा ग्रंथ भाव धरून वाचल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होणार नाही. कोण म्हणू शकतं नाही होऊ शकत. जे ज्ञानोबारा आहे मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेऊ शकतात, तर जिवंत माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. असं कुणाचं धाडस आहे, कोण नाही म्हणू शकतं. असं होतच, फक्त भाव असला पाहिजे. करून पहा. जसं भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू या मार्गाने चालून पहा, तुला ज्ञान प्राप्त होईल, याच्या संशय नाही, चालून तर बघ म्हणले की नाही भगवंत अर्जुनाला. तसं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून श्रद्धा धारण करून जर याचं चिंतन केलं, वाचन केलं, श्रवण केलं तर ज्ञान प्राप्त होतच, याच्यामध्ये संशय नाही. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी म्हणलंय, अजून बाकी नाही काय सांगितलं. संशय सोडून द्या. वेदांतात तर सांगितलंय श्रवण मनन निधी ध्यासन करा, मग तुम्हाला तत्वपदार्थ शोधन करा, मग तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. नान्य हा पंथ हा विद्येते आहे नाही, ते वेदांताचा विषय आहे. इथं हे ज्ञानोबाऱ्यांचं हे व्यक्ती सामर्थ्य आहे, यांनी होतच. कोणी म्हणलं नाही होऊ शकत, करून पहा, जीवन समर्पित करून पहा, तेवढी श्रद्धा तेवढी भाव अंतकरणामध्ये धारण करून पहा. मेलेल्या माणसाला जिवंत करून ते ज्ञानेश्वरी लिहून घेऊ शकतात, तर जिवंत माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर त्याला ते ज्ञान देऊ शकत नाहीत का. जो भगवान परमात्मा त्याला शिवा देणाऱ्याला मोक्ष देऊ शकतो, तर हे तर ज्ञानोबा, हे तर आईचा अंतकरण आहे. ह्या ज्ञानेश्वरीविषयी श्रद्धा धारण करण्याच्या नंतर ते ज्ञान प्रदान करणार नाहीत का. करू शकतात. शकतात नाही, करतातच. फक्त जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की नाही, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, जसं तिथं म्हणले की नाही, त्या धरण्याकऱ्याला सांगितलं की नाही, तर धरण्याकरी आला होता पण त्याची भावना शुद्ध नसल्यामुळे त्याला ते फळ मिळालं नाही. जेवढी आपल्या अंतकरणामध्ये भावाचा उदय होईल, जेवढ्या वेगामध्ये होईल, जेवढ्या प्रमाणामध्ये होईल, तेवढ्याच प्रमाणामध्ये, तेवढ्याच वेगाने आणि तेवढ्याच तात्काळ, तेवढंच युगपत आपल्याला या ज्ञानेश्वरीचा जो भाव आहे, तात्पर्य आहे, ते आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपल्या अंतकरणामध्ये भाव असणं गरजेचं आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. आणि तेच इथं ज्ञानोबा आहे किंवा इथे नाथ महाराज सांगतात, ज्ञान होय पुन्हा लोका. कोणत्या लोका, अतिभाविका, अतिशय भाव ज्याच्या अंतकरणात आहे. पण कोणत्या, ग्रंथार्थ या ग्रंथाविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये उत्कट प्रकारचा भाव आहे, उच्च कोटीचा भाव आहे, त्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. फक्त एवढंच आहे, आपण अंतकरणामध्ये भाव धारण करा.
नाहीतर भाव धारण नाही केला तर मग किती साधना करा, नाना साधनाच्या केल्या खटपटा. नाना साधना करतात की नाही ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. ज्ञानेश्वरीच मध्ये आपण पाहतो की नाही, काही लोकांनी या ज्ञानाच्या प्राप्तीकरता काय नाही केलं. देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा, जन्मशताचा सांडवा टाकीत जे. ज्ञानोबाराय म्हणतात गुरुसेवेच्या माध्यमातून गुरुची सेवा केल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होईल. म्हणून काही लोकांनी निश्चयच करून टाकला, या जन्मात ज्ञान प्राप्त नाही झालं तर पुढच्या होईल, पुढच्या नाही झालं तर त्याच्या पुढचे होईल, पण मी जी साधना जीवनामध्ये अवलंबली ती साधना मी सोडणार नाही. कोणती? देईल गुरुसेवा. गुरुच्या सेवेतून मला हे ज्ञान प्राप्त होईल. म्हणून काही साधकांनी शेकडो जन्मशताचा सांडवा, शेकडो जन्म होऊन घेऊन गुरुची सेवा केली. कशा करता? ज्ञानाच्या प्राप्तीकरता. काही लोकांनी ज्ञानोबाराय म्हणले की नाही, जया ज्ञाना लागी गगनगिरीता ती योगी, स्वर्गीची आडवंगी उमरडोनी. काही लोकांनी या ज्ञानाच्या प्राप्तीकरता काय केलं? स्वर्गाचा त्याग केला, संसाराच्या पाया पुढा पळती वितराग होडा, ओलांडूनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. कशा करता? ज्ञानाकरताच येत. ज्ञानाच्या प्राप्तीकरताच त्यांनी हे सगळे केले की नाही. म्हणजे न करीती शिकाय सिद्धीची चाड, न करीती रिद्धीची भीड, योगा ऐशे द्वाड हेळसिती, तपोदुर्गे ओलांडीत, कर्तुकोटी ओवांडीत, उलथोनी सांडीत कर्मवल्ली. म्हणजे हे नाना प्रकार जे आहेत हे सगळा त्याग केला. कशा करता? ज्ञानाच्याच प्राप्तीकरता केले की नाही. नाना साधना केल्या. कशा करता केल्या? ज्ञानाच्याच प्राप्तीकरता केले की नाही. काही लोकांनी शब्दाचं आलोढन केलं, शब्दाचं परिशीलन करण्याचं. कारण का? शब्दाच्या माध्यमातून, कारण विचारा ज्या आहे ते बोध आहे की नाही, विचाराने ज्ञान प्राप्त होतं. म्हणून पंचदशी सारखा ग्रंथ, विचारसागरासारखा ग्रंथ, उपनिषदासारखा ग्रंथ, ते ग्रंथाचं चिंतन करायला सुरुवात केली. पण त्या ग्रंथाचं चिंतन करणं एवढं सोपं आहे का? पंचदशीचं जर चिंतन करायचं असेल, उपनिषदाचं जर चिंतन करायचं असेल तर संस्कृतचं ज्ञान लागतं. आणि संस्कृतचं ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे व्याकरण त्याला शिकावं लागतं. आणि व्याकरण शिकताना कसं बुद्धीचं शिकरण होतं हे सगळ्याला माहिती आहे. व्याकरण शिकतानाच माणसाची कंबरड मोडून जातं. व्रताचरणे करकसे विवेक श्रवणे खरपुसे, करिता जाती भोकशे बुद्ध्याधिकांची. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणजे शास्त्राचं चिंतन करण्याकरता पहिल्यांदा व्याकरण शिकावं लागतं. नंतर हळूहळू काय प्राथमिक जे ग्रंथ असतात, प्रकरण ग्रंथ असतात ते शिकावे लागतात. ते शिकून मग उपनिषद करा, मग त्याच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून घ्या. तेही परोक्ष ज्ञान, पुन्हा अपरोक्ष ज्ञान, पुन्हा प्रथम श्रवणात नाही झालं तर दुसरं श्रवण, विचारपूर्वक श्रवण हे करत राहा असं सांगतात. सांगण्याचं तात्पर्य आहे हे कशा करता? केवळ फक्त ज्ञानाच्या प्राप्तीकरता चालले ना हे सगळं. किंवा चौथ्या अध्यायामध्ये जर तुम्ही चिंतन करून पाहिलं तर तिथं त्या ज्ञानाच्या प्राप्तीचे 12 यज्ञ सांगितलेत. यज्ञ म्हणजेच काय? साधनाच आहेत ना. त्या 12 साधना सांगितल्यात ज्ञानाच्या प्राप्तीच्या त्या ठिकाणी. पहिली साधना सांगितली ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर, इथून ते चालू होतो. तिथं 12 यज्ञ सांगितलेत. म्हणजे काय? मी जो यज्ञ करणार आहे ब्रह्म, ज्या यज्ञात हवन करायचं आहे तेही ब्रह्म, जी सामुग्री अर्पण करायची तीही ब्रह्म, आणि आशा यज्ञाच्या माध्यमातून प्राप्त होणारं तेही काय आहे? ब्रह्म. अशा काही साधनेच्या माध्यमातून ते लोक प्राप्त करून घेतात काय? ब्रह्माची प्राप्ती करून घेतात, म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. काही लोकांनी द्रव्य यज्ञ केला, काही लोकांनी संयम यज्ञ केला. संयम यज्ञ म्हणजे हे जे काही आपली इंद्रिय आहेत ना त्या इंद्रियाला आवरून घ्यायचं, आणि इंद्रियांना आवरणं याला संयम यज्ञ म्हणलंय. आणि इंद्रियांना आवरून संयम करणं हे किती कठीण आहे. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायने सांगितलंय की नाही, माते पुढून बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मी ना त्याच्या अगोदर एक उभी पैसा रसाई विघडता, होय ओहावनी वत्स काढिता का भनंग दवडिता भानयावरून माते पुढून बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मी ना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय परी ते वीर विराग सहाती. कशा करता? ते तर ज्ञानोबारायने पुष्कळ उदाहरण दिलेत. एकुलते एखादी महिला असावी, तिच्या बालकाला जसं काळाने घेऊन जावं. आता पुष्कळ विस्तार होईल म्हणून मी त्या जास्त विस्तार त्या मुद्द्याचा करत नाही. जसं चक्रवाक आणि चक्रवाकी ह्या दोघांचा वियोग झाल्याच्या नंतर त्यांना जसं दुःख होतं, 8 दिवसाच्या नंतर जेवायला बसलाय आणि ताटावरून त्याला उठवलं त्याला जेवढं दुःख होतं, किंवा एखादी माता माऊली आहे तिला मुलगाच होत नव्हता, 60 वर्ष वय झालं आणि नंतर तिला मुलगा झाला आणि तोही काळाने नेला, तिला जेवढं दुःख होतं, किंवा ज्ञानोबाराय म्हणतात मासा आहे पाण्यातून तो काढला आणि तो जमिनीवर टाकला तर पाण्याचा वियोग झाल्याच्या नंतर त्याला केवढं दुःख होतं, दुःख नाही मरतो तो. तसं साधकाला त्या इंद्रियापासून विषयाला आवरत असताना दुःख होतं, याला संयम यज्ञ म्हणलेला आहे. तरी सुद्धा ज्ञानाच्या प्राप्तीकरता तो संयम यज्ञ करतोय की नाही. वैराग्य महापावके जाळून विषयाची कटके, आधपली तवकी इंद्रिय धरिली, मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उपराठी, इंद्रिय कोंडिली कपाटी हृदयाची. आणि ही साधना करत असताना किती कष्ट होतात, क्लेशोधिक तरस्तेशा, क्लेश किती कष्ट होतात. या संयम करणाऱ्या व्यक्तीला ज्ञानोबारायने तिथं सांगितलंय पैलोहाचे चने बोचरिया पडते खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी नेनो. म्हणजे संयम यज्ञ करणारा व्यक्ती जो आहे त्याला किती कष्ट होतात. कशा करता संयम केलाय हा त्यांनी,
केवळ फक्त ज्ञानाकरताच की नाही, आणि संयम करणं म्हणजेच काय, ब्रह्मचारी राहणं आहे की नाही, आणि ब्रह्मचारी राहणं म्हणजे किती किती कठीण साधन आहे. ज्ञानोबा राय म्हणतात तरी सुद्धा हे साधक ती साधना करतात. जयाची आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होणे बापुडी इंद्रिय करीती. इंद्रियांना निष्ठुर होतात आणि इंद्रियांना बापड करतात, म्हणजे इंद्रियांना विषयाकडे जाऊ देत नाहीत. अशा पद्धतीचं असणारं कठीण व्रत जगातलं ते ब्रह्मचर्य, तेही सुद्धा ते पाळतात. केवळ फक्त ब्रह्मचर्य राहिलं म्हणजे लोक खायला प्यायला देतात, महात्मा म्हणतात, बाबा म्हणतात, पूजा करतात, फिरण्याकरता मोठ्या गाड्या देतात, आश्रमावरती बसवतात, पाकिटे देतात, याच्यासाठी ब्रह्मचारी नाही राहते. ब्रह्मचारी का राहतात? जयाची आवडी. कुणाची आवड आहे? केवळ फक्त आत्मस्वरूपाची जाणीव करून घ्यायची आहे, भगवंताची प्राप्ती त्यांना करून घ्यायची आहे. आत्मज्ञानाची आवड त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे ब्रह्मचर्यासारखं कठीण असणारं जे व्रत आहे ते व्रत, ब्रह्मचर्यादी व्रते, ज्ञानोबा राय म्हणले की नाही, ब्रह्मचर्यासारखं कठीण असणारं व्रताचे अवलंब करतात. मला सांगायचं काय, एवढं कठीण व्रत कशाकरता केलं? ज्ञानाकरताच केलं की नाही. त्याला संयम यज्ञ म्हणलंय. तिथे 12 यज्ञ सांगितलेत. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ, योग यज्ञास्तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च विहिता पुरा, असा तिथं विचार आलेला आहे. 12 यज्ञ सांगितलेले आहेत, म्हणजे 12 साधना त्या ठिकाणी सांगितल्यात. पण शेवटी तिथं भगवंतही स्वतः सांगतात, एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणोमुखे. या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे अनेक साधनं वेदानेच प्रतिपादन केलेली आहेत. तरीसुद्धा जेवढे काही साधन आहेत या जगामध्ये आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या प्राप्तीचे, त्या सगळ्यात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर ज्ञानोबा राय म्हणले हे ज्ञान आहे. आणि मग इतर साधनं नाहीत का? ते आहेत, पण ते ज्ञानात साधनेची म्हणजे ज्ञानाची बरोबरी त्या परमात्म्याच्या प्राप्ती करून देण्याकरता ज्ञान जेवढं प्रबल आहे, ज्ञान जेवढं श्रेष्ठ आहे, त्या ज्ञानाची बरोबरी इतर साधनं करू शकत नाहीत. त्याकरता ज्ञानोबा रायाने उदाहरण कसं दिले बघा. ज्ञानोबा राय म्हणले आकाशामध्ये सूर्याचंही तेज आहे आणि आकाशामध्ये चंद्राचं आणि चांदण्याचं देखील तेज आहे, पण चंद्राचं तेज आणि चांदण्याचं तेज हे सूर्याच्या तेजाची बरोबरी करू शकत नाहीत. तसं इतर ज्या साधना आहेत भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या, त्या ज्ञान यज्ञाची म्हणजे ज्ञान साधनेची बरोबरी करू शकत नाहीत. कारण ज्ञानाने काय होतं, इतर साधनेने परमात्म्याची प्राप्ती होत नाही असं नाही, होती प्राप्ती, पण ती परंपरेने होती, ते क्रमाने होते. पण ज्ञानाने काय होतं, ज्ञान प्राप्त झालं त्या व्यक्तीला की ज्ञानात एव तू कैवल्यम, त्याला अपरोक्ष दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो. ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची इच्छा जरी नसली तरी तो न इच्छनापी मोक्षशे, इच्छा नसताना सुद्धा तो त्या स्वरूपाला प्राप्त होतो. एवढा हा जो ज्ञानयज्ञ आहे हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि असा हा जो ज्ञानयज्ञ आहे, त्या ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर व्यक्ती मोक्षाला प्राप्त होतो. तैशी येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. म्हणून या ज्ञानाच्या प्राप्तीकरता प्रयत्न केला पाहिजे मनुष्याने जीवनामध्ये. आणि का केला पाहिजे? नाथ महाराज सांगतात, दुसरा प्रयत्नच करू नये. साधावया वैराग्य ज्ञान मनुष्यही करावा प्रयत्न, सांगे एका जनार्दन अनेक यत्न असेना. मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर एकतर ज्ञानाच्या प्राप्तीकरता प्रयत्न केला पाहिजे, नाहीतर वैराग्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या प्राप्तीचा मनुष्याने प्रयत्न करूच नाही. साधावया वैराग्य ज्ञान, आणि ते जे ज्ञान आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सहज वाचनाने बघा. जे 12 यज्ञ सांगितले ते पाहून घ्या, किती क्लेशकारक आहेत. ते ज्ञानेश्वरीचं नुसतं श्रवण जरी केलं तरी ते ज्ञान प्राप्त होतं. नुसतं श्रवण केल्याच्या नंतर ज्ञानोबा राय म्हणले त्या साधना करून तुम्ही त्या परमात्म्याला प्राप्त करून घेणार, होईल की नाही तेही सांगता येत नाही. पण हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, नुसता कानाने ऐकला तरी तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. एवढं महत्त्व या ग्रंथाचं सांगितलं. एवढं श्रवण, तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष अशा आईता, श्रवणाची माझी. बघा, श्रवणाची चकारात्मक सांगतात ज्ञानोबा राय. जर श्रवणाने ज्ञानेश्वरीचा मोक्ष झाला नसता तर ज्ञानोबा रायाने चकार तिथं वापरलाच नसता. गुरुरे राऊत बाबा सांगत असतात, हा चकार फार मोकार असतो, तो बाकीच्यांना बेकार करून सोडतो. आणि हा चकार आयऱ्या गायऱ्याने वापरलेला नाहीये, हा चकार विश्वमाऊली ज्ञानोबा रायाने वापरलेला आहे. जे कैवल्याचे साक्षात स्वरूप आहे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, एरा माणूसपण ते भांब लौकिक भागू, मूर्तिमंत ज्ञानाचा अवतार ज्ञानोबा राय आहेत आणि ते चकार वापरतात. गुरुरे डॉक्टर बाबा पाठामध्ये एक गोष्ट सांगत असतात बघा. ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भांडणं चालू झाले, मुंबई नेमकी भारतात ठेवायची म्हणजे महाराष्ट्रात ठेवायची का गुजरातमध्ये ठेवायची, ते अजूनही भांडणं चालतात. पण त्या काळामध्ये नेमकी कुठं ठेवायची असा भांडणं चालले होते. त्यावेळेला मुंबईला त्या काळातले जे काही विद्वान लोक होते ना, महाराष्ट्रातले वगैरे सगळे एकत्रित जमले. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते म्हणतात महाराष्ट्राचे त्या काळामध्ये. तर सगळे मुख्यमंत्री, जेवढे काही पुढारी, जेवढे विद्वान, सगळे देशावरती प्रेम करणारे, महाराष्ट्रावरती प्रेम करणारे मुंबईला एकत्र जमले आणि त्यांनी मिटिंग त्या ठिकाणी घेतली. आणि त्या सभेमध्ये प्रत्येकजण उठायचा आणि म्हणायचा,
महाराष्ट्रामध्ये मुंबई राहिली पाहिजे, मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे, मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे, प्रत्येकजण असं बोलायचं. पण ज्या वेळेला आचार्य आत्र्यांचा नंबर आला आणि ते ज्या वेळेला व्याख्यान करायला उभे राहिले, ते म्हणले तुम्ही सगळेजण काय म्हणता, मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे, तुम्ही फक्त म्हणता मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे, मी तसं नाही म्हणणार, मग मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे. मग त्यांचं ते बोलून झाल्याच्या नंतर चव्हाण साहेब उठले आणि ते म्हणले आचार्य सगळेजण म्हणतात मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे, मुंबई, त्यांचा दुराग्रह दिसत नाही, पण तुम्ही चकार लावून म्हणता मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे, चकार का लावता. त्यावेळेला आचार्य आत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं, साहेब तुमचं आडनाव काय. ते म्हणले चव्हाण. तुमच्या चव्हाणमधलं च काढून टाका बरं, काय शिल्लक राहतं, काय शिल्लक राहतं, फक्त वाहन तयार शिल्लक राहतं, एक तर पायात घालायला, लयच काही झालं तर पुढच्या कानाखाली द्यायला, याच्या पलीकडे तिचा काही उपयोग होत नाही. ते म्हणले तुमच्या चव्हाण आडनावातला साधा च जर एवढा महत्त्वाचा आहे, म्हणून माझ्या व्याख्यानातला चही तेवढाच महत्त्वाचा आहे. सामान्य माणसाच्या चक्राला एवढं महत्त्व येऊ शकतं, एका कवीच्या व्याख्यानाला एवढं चक्राला एवढं महत्त्व येऊ शकतं, तर हे ज्ञानोबा कवी नाही आहेत, कवित्वालाही पोषक असणारे, कवित्वालाही पुष्टी करून देणारे, कवी लोकांच्या जीवनालाही पुष्टी प्राप्त करून देणारे ज्ञानोबा येते. आणि ते ज्ञानोबा चकार वापरतात. आणि त्याच्या अगोदर एक ओवी काय ज्ञानोबा सुंदर वापरतात बघा. ज्ञानोबा म्हणतात, त्याच्या अगोदरची ओवी जर बघा, दृष्टांताची उभी आहे, तैसा मनाचा मारू न करता, त्याच्या अगोदर ज्ञानोबांनी एक हा वा, जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. आता या ओवीचा भाव बघा कसा निघतो. जर कोणी लोक म्हणत असतील ना ज्ञानेश्वरी श्रवणाने मोक्ष होत नाही, तर शब्द पहा कसे आहेत. या उदाहरणातले ज्ञानोबांनी 2 उदाहरणं दिलेत. मंत्रेची पुन्हा चकार आलाय, मंत्रानेच जर वैरी मरत असेल तर तलवार घेऊन कट्यार घेऊन कट्यार काळजात घुसवण्याचा काही गरज आहे का, काही गरज नाही ना. मंत्रीची वैरी मरे तर वाया का बांधावी कटारे. माऊली म्हणतात ना, युद्ध करण्याची गरज नाही ना, चिलखत अंगात बांधारे, कट्यार सोबत घ्या रे, तलवार सोबत घ्या, बाण भाले गदा मग घेऊन जा आणि युद्ध करा, अंगाला वर्ण होणार, कष्ट होणार, काय करण्याची, मंत्रानेच मरतोय ना, मग कशाला काय करायचंय. तसं श्रवणानेच मोक्ष होतोय ना, तर कशाला घरादाराचा त्याग करान, कशाला संन्यास करान, कशाला काय करायचंय, कशाला एवढं उचापात्या करायच्यात. श्रवणानेच मोक्ष होतो, ज्ञानोबाचं तात्पर्य आहे. आणि पुढे दुसरं उदाहरण दिले ज्ञानोबांनी, दूध रोग जाय दूध साखरे तरी निंबका प्यावा. दूध आणि साखर पिऊन जर रोग जात असेल तर कडुलिंब पिण्याची काही गरज आहे का. तसं तैसा, मग पुढे सिद्धांत सांगितलाय, तैसा मनाचा मारू न करिता. बघा शब्द पहा कसे आहेत. इंद्रिया दुःख न देता, परंपरेने सनातन परंपरेमध्ये आलेले जे काही ग्रंथ आहेत त्या कुठल्याही ग्रंथाला विचारा, ते मनोनाश आणि इंद्रियाचा जय आणि मनोनाश झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होतच नाही असं स्पष्ट सांगतात. आणि ज्ञानोबा म्हणतात इथं काही करण्याची गरज नाही, केवळ फक्त श्रवण. या पाठाची वाटी लावाना जवळ ओठी, म्हणजे मी काय सनातन सिद्धांताचा खंडन करतोय असं मात्र नाही आहे, पण ज्ञानोबांनी ज्या ओव्या सांगितल्यात, जो भाव प्रगट केला आहे, जो मला जाणवतोय, तुम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानोबा म्हणतात मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता, श्रवणाची माझी. चकारात्मक श्रवणानेच मोक्ष प्राप्त होतो. का बरं, म्हणजे श्रवण केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतच. ज्ञानेश्वरीचं श्रवण करा तरी ज्ञान प्राप्त होतं, पारायण करा तरी ज्ञान प्राप्त होतं, अर्थचिंतन करा तरी ज्ञान प्राप्त होतं. आपण तेव्हा कायम पाहत असतो ना. ज्ञानोबाने उदाहरण दिलं, एक श्रीमंत माणूस होता, त्याने 3 मजली इमारत बांधली. आता हे उदाहरण दिलं ज्ञानोबांनी 750 वर्षापूर्वीचं. त्या काळामध्ये एवढे काय कोणी घरं बांधत नसायचे, झोपड्या नव्हत्या लोकांना नीट राहिला. आता आपला जन्म झाला होता 25-30 वर्षापूर्वीचा काळ पहा, सगळे मातीचीच घरं होते. आता लोक चांगले घरं बांधायला. ज्ञानोबाच्या त्या काळात एकाने 3 मजली इमारत बांधली. तिचं पूजन ठेवल्याच्या नंतर जरा लोक जरा जास्त आले, अंदाज चुकला. तसा त्याला असं वाटलं एवढे लोक कशाला येतील, म्हणून त्याने काय घरापुढं मंडप बिंडप काही टाकला नव्हता. आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता लोकांना जेवायला कुठं बसवायचं, ऊन पडलेलं होतं. मग त्यांनी सांगितलं एक काम करा, आपलं घर आहे ना 3 मजली, काही खाली बसा, काही मधात बसा, काही वर बसा. सगळ्यांना जेवायला बसवलं. बसवल्याच्या नंतर मग तो पंक्तीवाला असा करतो का, खाली जे बसलेत त्यांना बेसन भाकर वाढा, दुसऱ्या मधल्यात बसलेत त्यांना मराठवाड्यातली दाल चपाती वाढा, आणि तिसऱ्या मधल्यात बसलेत त्यांना पश्चिम महाराष्ट्रातली श्रीखंड आणि पुरी वाढा, असं करतो का. नाही. ज्ञानोबाने उदाहरण कसं दिले, समर्थाची पंक्ती भोजने तळेल्या वरेल्या एकची पक्वाने. आणि पुढचे शब्द बोला, तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षोची लाभे. ज्ञानोबाच्या मुखातून आलेले शब्द आहेत हे. आणि ज्ञानोबाची वाणी म्हणजे सामान्य नाही आहे. ज्ञानोबा म्हणजे कसे आहेत, एरवी रिकामे तोंड
करू गेले बडबड, म्हणजे ज्ञानोबांची ही जी वाणी आहे ना, गुरु कृपेतून आविष्कृत परिष्कृत झालेली वाणी आहे. आणि ज्ञानोबांच्या मुखातून अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द किंवा असत्य शब्द निघूच शकत नाही महाराज. आणि ज्ञानोबांच्या मुखातून एखादा शब्द निघाला आणि तो जर असत्य होत असेल तर ती सत्य करण्याची जबाबदारी ही निवृत्तीनाथ महाराजांनी स्वतः घेतलेली आहे. तुम्हाला उदाहरण माहिती असेल, ज्यावेळेला ज्ञानोबारायांनी नेवाशामध्ये प्रवेश केला, सकाळी माऊलीने त्या विषयाला स्पर्श केला आणि ज्ञानोबारायांचं दर्शन घेतल्याच्या नंतर माऊलीने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. पण ती बाई हसली. ती बाई ज्ञानोबारायला काय नाही वाटलं, कारण ज्ञानोबारायचं हृदय म्हणजे अतिशय कोमल मृदू हृदय ज्ञानोबारायचं, त्यांना काय नाही वाटलं. पण मुलाचा अपमान झाला की वडिलाला सहन होत नाही आणि शिष्याचा अपमान झाला तर गुरुला सहन होत नाही. तसं ती बाई हसल्याच्या नंतर ते ज्ञानोबारायला काय नाही, पण निवृत्तीनाथ महाराजाला सहन नाही झालं. निवृत्तीनाथ महाराजांनी रागावून त्या बाईला विचारलं, काय झालं, का हसलीस? त्यावेळेला त्या बाईने सांगितलं, महाराज तुमच्या माऊलीच्या मुखातून आलेले शब्द हे खोटे ठरतात की काय? मला आश्चर्य वाटलं की संत कधी खोटं बोलत नसतात आणि त्यांच्या मुखातून आलेले शब्द खोटे ठरतायत म्हणून मी हसले. ते म्हणले, काय खोटे ठरतायत? तुमच्या माऊलीने आशीर्वाद दिलाय मला अखंड सौभाग्यवती भव, आणि समोरून चाललेली ही जी अंत्ययात्रा आहे ना, ही माझ्या पतीची आहे, म्हणून तुमच्या माऊलीच्या मुखातून आलेले शब्द असत्य ठरतायत की काय म्हणून मी हसले. निवृत्तीनाथ महाराज म्हणले, माझ्या माऊलीच्या मुखातून शब्द असत्य येऊ शकत नाहीत. समोर गेले, ते प्रेत यात्रा खाली ठेवायला लावली. ज्ञानोबारायाने हातामध्ये पाणी घेतलं, संजीवनी मंत्र म्हणला, झोपेतून उठावं तसे सच्चिदानंद बाबा उठून बसले. मला तो प्रसंग सांगायचा नाही, मला फक्त जाणीव एवढीच करून द्यायची, ज्ञानोबारायांच्या मुखातून असत्य शब्द कधी येऊ शकत नाही. आणि जर एखादा असत्य शब्द होतच असेल तर तो सत्य करून दाखवण्याची जबाबदारी ही त्यांच्या गुरूंनी घेतलेली आहे. आणि हा ग्रंथ ज्ञानोबाराय म्हणतात मी निर्माण केलेलाच नाहीये, मी फक्त एक बाहुले आहे साईखिडीचं. जसं ते मला नाचवतात तशा पद्धतीने मी नाचत आहे. साईखिडियाचे बाहुले चालविल्या सूत्राची नि चाले, तैसा माते जावीत बोले स्वामी तो माझा. जसा एखादा सूत्रधार आपल्या बोटांना दोऱ्या बांधतो आणि त्या दोऱ्यांनी ती बोट आपले चावतो, खाली बाहुल्या नसतात. सामान्य लोकांना असं वाटतं बाहुल्याच नाचायला लागल्यात, पण त्या बाहुल्या नाही. तो काय जाणीवीची कळा, तो काय बाहुल्याच्या काजा नाचवी की आपल्या जाणीवीची कळा वाढवी? त्या बाहुल्या नाहीच नाचत, तो सूत्रधार त्या बाहुल्यांना नाचवीत असतो. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, हा ग्रंथ मी केलाच नाहीये, माझ्या गुरुने माझ्याकडनं निर्माण माझ्या हृदयामध्ये ते येऊन बसले आणि माझ्या हृदयात येऊन बसून ते स्वतः हे बोललेले आहेत. मी हे निर्माण केलेलंच नाहीये. माझं तोंड म्हणजे मी कसा आहे? ज्ञानोबाराय म्हणले, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, श्रीगुरूने केले कोडे, माता हात ठेविला ते पुढे बीजची वाईले. ज्ञानोबाराय म्हणतात, मी हे केलेलं नाही, मी एक चाड आहे. चाड म्हणजे पेरणी करतो ना आपण, त्याला चाडं म्हणतो. पेरणी करत असताना त्या चाड्यावरती मूठ धरल्या जाते आणि ती मूठ सोडल्याच्या नंतर ती बी आपोआप खाली पडत असतं. त्या चाड्याचं त्याच्यामध्ये काय असतं? तसं ज्ञानोबाराय म्हणतात, मी चाड आहे, श्रीगुरूंनी माझ्या मस्तकावरती हात ठेवलाय, हात ठेविला मस्तकी हा दिठिवा जयावरी झळके, की पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशेशी. ज्ञानोबाराय म्हणतात, मी चाड आहे, माझ्या श्रीगुरूंनी माझ्या मस्तकावरती हात ठेवला आणि जे बीज त्या चाड्यातून पेरलं ते माझ्या मुखातून बाहेर पडलं आणि जे बाहेर पडले ते ही ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी हे शब्द नाही आहेत, ज्ञानेश्वरी ही अक्षर नाही आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्माचं पद प्रशस्त करणारी ह्या दीपकळिका आहेत, ती अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उजळली श्रीकृष्णे. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ब्रह्मस्वरूपाचं पथ प्रदर्शित करण्याकरता ही जी काही चित्कलिका म्हणजे ही चित असणारी ही दिवे निर्माण केलेत, तसा ज्ञानेश्वरीतला असणारा हा एक 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 असणारा शब्द म्हणजे हा शब्द नाहीये, ही लिपी नाहीये, हे अक्षर नाही आहेत, हे संसाराला जिंकणारे हे मंत्र आहेत. काय उभी आहे? संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये, साचची बोलाचे नवे शास्त्र. केवळ फक्त बोलावं, व्याख्यान करावं, प्रवचन करावे, कीर्तन करावे तसं हे शास्त्र नाहीये. शास्त्राचं व्याख्यान केल्याच्या नंतर, चिंतन केल्याच्या नंतर प्रवचन होऊ शकतात, पण नायम आत्मा प्रवचनेन लभ्याहा असं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. पण ज्ञानेश्वरी हे अक्षर नाही आहेत. ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी म्हणजे एक मंत्र आहे. कोणताही 9033 ओव्या आहेत. 9033 ओव्या नाही जमल्या, नामदेव महाराजांनी सांगितलंय, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी. 9033 ओव्या आहेत तिथं. आणि कोणी अनुभवावी? कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही प्रांतातला असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कोणी असू द्या. मी मागाशी सांगून गेलो, वेद संपन्न आहे पण स्त्रियाला अधिकार देत नाही. वेद संपन्न आहे पण शूद्राला अधिकार देत नाही. पण ज्ञानेश्वरी हा एक असा ग्रंथ आहे, भलतेने येथे सद्भावे नाहावे. कुठल्याही जातीचा असू द्या, कसाही तिरे संस्कृताची गहने,
तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिले धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. ज्ञानोबराय म्हणतात गहन असणारं संस्कृताचं तीर माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी तोडून काढलं. उदाहरण जर पाहायचं झालं तर इंद्रायणीला घाट बांधलेला आहे. जर वर तुम्ही गेला सिद्धबेटामध्ये तर ज्याला पोहता येत नाही तो तिथं जाऊन स्नान करू शकतो का? नाही करू शकत. पण ते जर खाली आला, पायऱ्यावर बसला, स्त्री असू द्या, बालक असू द्या, कोणीही असू द्या, कोणीही त्या पायऱ्यावरती बसून स्नान करू शकतो. पाहुणारा असो, न असो, स्त्री असो, पुरुष असो, कसा असो. तसं ज्ञानोबराय म्हणतात हा गीता ग्रंथ म्हणजे संस्कृताचं हे तीर्थ आहे. संस्कृत भाषेमध्ये हे तीर्थ होतं. पण ज्ञानोबराय म्हणतात माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी 9033 पायऱ्या बांधल्या त्याच्यावरती. एक नाही, दोन नाही, 9033 पायऱ्या. एक एक ओळी म्हणजे ह्या तीर्थामध्ये उतरण्याची पायरी आहे. रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. मग कोण कोण स्नान करायचं याच्यामध्ये? भलतेनी. भलता म्हणजे कोणीही असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, म्हातारा असू द्या, तरुण असू द्या, शिकलेला असू द्या, सुशिक्षित असू द्या, असुशिक्षित असू द्या, कोणीही असू द्या, फक्त भलतेनी. पण कसा? सद्भावे. अंतकरणामध्ये भाव धरून जर तो या ज्ञानेश्वरीमध्ये जर बुडाला ना तर त्याला सिद्धांतरूपी रत्न, ज्ञानरूपी रत्न त्याच्या हातामध्ये त्याला प्राप्त होतो आणि तो विदेह कैवल्याला प्राप्त होतोच. म्हणून नाथ महाराज सुद्धा सांगतात ज्ञान होय लोका पण कोणत्या? अतिभाविका, अतिशय भाविक. मग हे ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे. ज्ञानेश्वरीतून ज्ञान प्राप्त होतच. एवढं सगळं तुम्ही सांगण्या का एवढा गौरव का करता? ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त होतच, एवढा गौरव तुम्ही ज्ञानाचा का करता? कारण ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर काही फल माणसाला जीवनामध्ये प्राप्त होतात. ती फलं कोणती आहेत? ती भगवंतांनी स्वतः सांगितलेत. ज्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त झालं त्या व्यक्तीला पुन्हा मोह प्राप्त होत नाही. एवं यज्ञात्वान पुनर्मोह मेवम यास्यसी पांडव येन भूतान्यसेन द्रक्षसी आत्मन्यथो मयी. ज्याला ज्ञान प्राप्त झालंय त्या ज्ञानाच्या प्राप्तीचं पहिलं फल सांगितलंय. ज्ञानोबराय म्हणतात, भगवंत म्हणतात ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्या व्यक्तीला मोह प्राप्त होत नाही. आणि जीवनाचं सार पहा तुम्ही, जीवनाचा परिशीलन करून घेऊन पहा. जीवनामध्ये दुःख कोण देतं? अहंता आणि ममता इति दुःखास्पदे द्वे. अहंता आणि ममता हे दोनच दुःखाला कारणीभूत ठरतात. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ममताच नडून काय माता ममता मरून गेली तेव्हा काहीतरी आहे ना ते नाथ महाराजांचं. म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मोह राहत नाही. भक्तराज अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रथ नेऊन उभा केल्याच्या नंतर काय झालं? अंतःकरणामध्ये मोहच निर्माण झाला. भगवंताने त्याला ज्ञान सांगितलं. ज्ञान सांगितल्याबरोबर काय झालं? मोह नष्ट झालाय की नाही? नष्टोस मोह स्मृती लब्धः त्वत्प्रसादान मयाच्युत. म्हणजे ज्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त झालं त्या व्यक्तीचा मोह शिल्लक राहत नाही. पहिलं फळ आहे ज्ञानाचं, मोह नष्ट होणे. म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याच्या नंतर, चिंतन केल्याच्या नंतर त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्या व्यक्तीचा मोह नष्ट होतो. ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मोह नष्ट होतो. अजून दुसरं फल काय प्राप्त होतं? हे सगळं विश्व जे आहे ना, ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्या व्यक्तीला हे सगळं विश्व परमात्मा स्वरूप दिसू लागतं. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिरसाचा ओतला भाव. हे सगळं विश्व त्याला परमात्मा स्वरूप दिसू लागतं. त्याला भेद दिसत नाही. ही स्त्री आहे का हा पुरुष आहे? आयम आत्मा काय? आयम निजः परो व्यक्ती गणनाम लघुचेतसाम उदारचरितानाम तो वसुधैव कुटुंबकम. का किंवा गीतेमध्ये भगवंताने अजून सांगितले ना, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनीचैव स्वपाकेच पंडिताहा समदर्शिनाहा. ज्याला ज्ञान प्राप्त झाले त्याला पंडित आहे, गाय आहे, चांडाळ आहे, कुत्रा आहे, कोण आहे, काही नाही. ज्ञान प्राप्त झाले की हे सगळं विश्वच परमात्मा स्वरूप दिसू लागतं. सर्वा घटी राम देहादी एक असं त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर दोन फलं सांगितले. पहिलं फल सांगितलंय ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याचा मोह नष्ट होतो. ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याला हे सगळं विश्व परमात्मा स्वरूप दिसू लागतं. माझ्याच स्वरूपाचा हा विस्तार आहे, चैतन्याची शोभा शोभत असे, असं त्याला ज्ञान प्राप्त होतं. बरं, दोन फलं प्राप्त झाले ज्ञानाचे. अजून काय फल आहे तेच भगवंतांनी सांगितलंय. ज्याला ज्ञान प्राप्त होतं ना त्या व्यक्तीचे सगळे पाप जळून जातात. सर्वेभ्यः पाप कृत्तमः ज्ञानप्लवेनैव वृजनम संतरिष्यसि. भगवंतांनी सांगितलं हे अर्जुना, ज्याला ज्ञान प्राप्त झालं तो व्यक्ती कितीही पापी असू द्या, सर्वेभ्यः पापकृत्तमः असं म्हणलंय. आणि षष्ठी आणि सप्तमी ही तुलनेकरता वापरल्या जाते. रामेभ्यः आहे की नाही तिथं? रामेभ्यः सर्वेभ्यः म्हणजे कितीही पाप केलेला असू द्या, नुसता पाप नाही तर पाप करणाऱ्यांमध्येही पापकृत्तमः, सर्वात श्रेष्ठ जरी पाप करणारा असेल म्हणजे त्याच्यासारखा पापी या जगात कोणीच नाही. असा पापी जरी असला पण त्याला जर ज्ञान प्राप्त झालं तर त्याची सगळी पापं जळून जातात. या पापातून ज्ञानरूपी नौकेने तो पापातून तरून जातो. म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त होतं
त्याचा मोह नष्ट होतो. ज्याला ज्ञान प्राप्त झालं सगळं विश्व त्याला परमात्मा स्वरूप दिसतं. आणि ज्याला ज्ञान प्राप्त होतं ना त्याची सगळी पापं जळून जातात. नुसती पापच जळतात का? नाही, भगवंताने सांगितलं त्याची सगळी कर्मसुद्धा जळून जातात. कुठलंच कर्म त्याचं शिल्लक राहत नाही. यथे धांशी समित धोग्नेर भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. भगवंताने सांगितलं यथा, यथा म्हणजे ज्याप्रमाणे अग्नी एधांशी भस्मसात कुरुते, ज्याप्रमाणे प्रदीप्त झालेला अग्नी लाकडांना जाळून टाकतो ना त्याप्रमाणे ज्याला ज्ञान प्राप्त झाले त्या व्यक्तीचे सगळी कर्म जळून जातात. त्याचं प्रारब्ध कर्म जळतं, त्याचं संचित कर्म जळतं, त्याचं क्रियामान कर्म जळतं, त्याचं कायिक कर्म जळतं, त्याचं वाचिक कर्म जळतं, त्याचं मानसिक कर्म जळतं. काही शिल्लक राहत नाही, त्याचं सगळं भस्मसात होऊन जातं. अग्नीमध्ये कितीही लाकडं टाका तो भस्मच करून टाकतो. तसं ज्याला ज्ञान प्राप्त झालं भगवंत सांगतात त्याची सगळी कर्म जळून जातात. किती फलं झाली? ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याचा मोह नष्ट होतो. ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याला सगळं विश्व परमात्मा स्वरूप दिसतं. ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याचे पाप नष्ट होतात. ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याची सगळी कर्म जळून जातात. आणि पुढं सांगितलंय ज्याला ज्ञान प्राप्त होतं ना त्या व्यक्तीला शांती प्राप्त होते. काय ज्ञात्वा हे ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर शांती प्राप्त होते. पण कशी? आधी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराहा संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, पराकोटीची शांती त्याला प्राप्ती होते. पण केव्हा? अचिरेनाधिगच्छती. अधिगच्छती म्हणजे प्राप्त होते. आधी उपसर्गपूर्वक गम गच्छती धातू आहे आणि उपसर्ग लागल्याच्या नंतर धातूचा अर्थ बदलतो. उपसर्गात धातू अर्थ हो बलात अन्यत्र नीयते. गम गच्छती धातू म्हणजे जाणे आणि आधी उपसर्ग लागल्याच्या नंतर अधिगच्छती म्हणजे प्राप्त करतो. काय प्राप्त करतो? शांती. केव्हा? ज्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त होता क्षणी त्याला शांती प्राप्त होते. आणि सगळं कशा करता चाललंय? जीवन जे एवढं चाललंय तुम्ही कशा करता इथं आले? इथं आल्यानंतर काहीतरी शांती प्राप्त होईल म्हणूनच आले की नाही? शांती प्राप्त करण्याकरता शांती परते नाही सुख, सगळं शांती करतात चाललंय की नाही? आणि शांती कशाला म्हणतात? शांतीची व्याख्या ज्ञानोबऱ्या करतात. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे ते निरुते शांती पैगा. ज्ञानोबऱ्या म्हणतात शांती. शांती म्हणजे काय? जिथं ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, ध्याता ध्यान ध्येय, भोगता भोग्य भोग ही त्रिपुटी ज्या ठिकाणी सगळी नष्ट झाली, या त्रिपुटी राख रांगोळी होणं म्हणजे शांती प्राप्त होणं आहे. सगळी त्रिपुटी नष्ट होऊन जाणं. त्रिपुटी नष्ट झाली की त्या व्यक्तीला शांती प्राप्त होते. आणि अशी शांती केव्हा प्राप्त होते? ज्ञानाने. आणि ते ज्ञान जे आहे कशाने प्राप्त होतं? फक्त ज्ञानेश्वरी वाचल्याने. म्हणजे जो व्यक्ती ज्ञानेश्वरीचे वाचन करतो, पारायण करतो, श्रवण करतो, चिंतन करतो, त्या व्यक्तीने ज्ञानेश्वरीचं चिंतन करायला लागला म्हणजे ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं बरोबर, चिंतन केल्याबरोबर, पाठ केल्याबरोबर, श्रवण केल्याबरोबर त्याचे जेवढे पाप आहेत सगळे जळून जातात. त्याचे जेवढे कर्म आहेत सगळे जळून जातात. त्याला शांती प्राप्त होते, त्याला ज्ञान प्राप्त होतं. अख्खं विश्व परमात्मा स्वरूप त्याला दिसू लागतं. म्हणजे ह्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे एवढा महान ग्रंथ आहे, एवढा श्रेष्ठ असा हा ग्रंथ आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात किंवा भगवान सांगतात अनेक साधन आहेत भगवंताच्या प्राप्तीचे. मी आपले थोडे सांगितले त्या ठिकाणी, अजून 2 सांगायचेच राहिले होते पुढचे. भगवान स्वतः तिथं म्हणले एवं बहुविधा यज्ञ. हे यज्ञ भगवंताच्या प्राप्तीचे कोणी सांगितले? वेदाने सांगितले. पण भगवंत म्हणले अर्जुना या ज्ञानाच्या प्राप्तीचे साधन जरी वेदाने सांगितले असले तर मी सांगतो ते ऐक. मी सांगतो ते ज्ञान कशाने प्राप्त होतं. आणि भगवंताने त्या ज्ञानाच्या प्राप्तीचं नियत साधन सांगितलं. मग तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तत् विधी सांगितले. कोणता विधी? त्या ज्ञानाच्या प्राप्तीचा विधी सांगतो म्हणजे ऐक. तत् विधी काय विधी आहे? प्रणिपात, परिप्रश्न आणि शेवा. शेवया म्हणले की नाही? म्हणजे ज्ञानोबराय म्हणले शेवया शिजवान खा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. शेवया आले की नाही तिथं? शेवा हा शब्द आहे आणि तो रमाप्रमाणे चालतो. आणि रमाची तृतीय होते रमया, तसं शेवाचं तृतीय होते शेवया. नाहीतर माणसाला शेवया शिजवान खा दूध भातासोबत ज्ञान, तसं नाही आहे. शेवया म्हणजे सेवेच्या द्वारे, सेवेने हे ज्ञान प्राप्त होतं. पण भगवंतांनी क्रम सांगितला, ज्ञानोबरायने तो क्रम बदलला. भगवंत काय म्हणले? प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तृतीय की नाही सगळीकडे? अगोदर प्रणिपात करा, नंतर प्रश्न विचारा, नंतर सेवा करा. पण ज्ञानोबराय म्हणले तसं नाही. अगोदर प्रणिपात ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दार वंटा. ज्ञानोबरायने सांगितलं अगोदर प्रणिपात करा, नंतर सेवा करा आणि नंतर मग त्यांना प्रश्न विचारा. आणि त्यांच्या प्रश्नातून ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल ना, मग येणे अंतकरण बोधले संकल्पानये. जयाचे वाक्य उजडे झाले चित्त निधडे, परब्रह्माचे नि पाडे निशंकू होय. एवढी मोठी योग्यता त्याला प्राप्त होते. मग केवळ फक्त एवढ्यानेच भागतं का? नाही. पुन्हा दुसरे साधन सांगितलंय. श्रद्धावान लभते ज्ञानम. तिथं एक शब्द आलाय बघा, तत्पराहा.
पुढं सांगितले पुन्हा संयतेंद्रियाः, ज्ञानाच्या प्राप्तीचे साधन सांगतोय बरं का मी हे. तिथं अगोदर काय सांगितलंय 37 क्रमांकाच्या श्लोकामध्ये, तद्विधी, प्रणिपात, सेवा आणि मग प्रश्न. आणि पुन्हा पुढे सांगितलंय कुणाला ज्ञान प्राप्त होतं, ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे त्याला, जो तत्पर आहे. तत्पराहा म्हणजे कशात तत्पर, जो श्रवणामध्ये तत्पर आहे, जो मननामध्ये तत्पर आहे, जो निधिध्यासनामध्ये तत्पर आहे, गुरुच्या सेवेमध्ये तत्पर आहे, इंद्रिय संयमित करण्यामध्ये तत्पर आहे, आत्मस्वरूपाच्या श्रवणाकरता जो तत्पर झालाय त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे एवढ्या खटाटप ज्ञानाच्या प्राप्तीकरता करावे लागतात. ते 12 यज्ञ घ्या, इदल तद्विधी घ्या, इदल श्रद्धा घ्या. आता याच्यामध्ये पुन्हा अंतरंग आणि बहिरंग साधनं सांगितलेले आहेत. अंतरंग बहिरंग ज्ञानाच्या प्राप्तीची ही साधनं केलेली आहेत. तद्विधी हा जो श्लोक आहे तिथं प्रश्न, सेवा आणि प्रणिपात सांगितला आहे. त्याच्याही पेक्षा हा श्रद्धा जो वाण आहे ना, श्रद्धा, तत्परता आणि संयतेंद्रियता ही साधना अंतरंग सांगितलेली आहे. म्हणजे या साधनामध्ये अंतरंगता आणि बहिरंगता सांगितलेली ही लक्षामध्ये येत नाही. आणि लक्षात येता येता किती काळ जाईल सांगता येत नाही. म्हणून ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे ना, यांनी या साधनाच्या नादीच लागू नये. कारण आणि वर्तमान काळामध्ये ही साधना करण्याची योग्यता आपल्या ठिकाणी आहे बी किंवा नाही हेही सांगता येत नाही. पण वर्तमान काळामध्ये कोणी असू द्या ज्ञानेश्वरी वाचू शकतो की नाही, कोणी असू द्या ज्ञानेश्वरी ऐकू शकतो की नाही, कोणी असू द्या ज्ञानेश्वरीचं चिंतन तो करू शकतो की नाही. हे जे साधनं सांगितलेत या साधनेचा आपला अधिकार आहे किंवा नाही हे कोणी सांगू शकत नाही. बरं, माझा अधिकार त्या साधनेमध्ये आहे की नाही तुम्हाला काय कळणार आहे, किंवा त्या साधनेमध्ये माझा अधिकार आहे की नाही हे मला काय कळणार आहे. आणि जर अधिकार नसताना जर मी ती साधना करायला लागलो तर फल नाही पदरात पडत. मग श्रम फलैक केवलम, केवळ श्रमच पदरामध्ये पडू शकतो. किती आयुष्य निघून जाईल सांगता येत नाही आणि श्रमच पदरात पडतील सांगता येत नाही. पण ज्ञानेश्वरी असा एक ग्रंथ आहे महाराज, या ग्रंथाच्या सेवेमध्ये तुम्ही प्रवृत्त झालात तर हा ग्रंथाचे पारायण तुम्हाला अधिकारही प्रदान करतो, या ग्रंथाचं चिंतन तुम्हाला फलही प्रदान करतो, सगळंच करून देतो हा. कारण हा ग्रंथ म्हणजे सामान्य नाही आहे. ज्ञानोबरायांनी अनेक जन्म केलेली तपश्चर्या ती ग्रंथाच्या रूपाने पुढे आपल्यासमोर ठेवलेली आहे. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. अनंत जन्म मी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. आपल्या बापांनी कमवलेली संपत्ती, नासकी संपत्ती, एका जन्मात कमवलेली संपत्ती बाप लवकर पोराच्या नावे करून देत नाही. पण ज्ञानोबरायाने ही संपत्ती आहे ना एका जन्मातली नाही, बहुत कल्प म्हणलेत. अनेक कल्प ज्ञानोबरायांनी जी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, त्रिवार सांगतात, एकदा नाही दोनदा नाही, त्रिवार. ज्ञानोबराय म्हणतात हा ग्रंथ नाहीची आहे, ही लिपी नाहीच आहे. हा ग्रंथ म्हणजे काय आहे तुम्हाला सांगू का, पुढती 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 त्रिवार सत्य सांगतो ज्ञानोबराय म्हणतात मी. काय हा ग्रंथ नाही मग पुण्य संपत्ती. हा ग्रंथ म्हणजे माझ्या पुण्याची ही संपत्ती आहे. जसं मायबाप धन कमवतात आणि मुलांकरता घरामध्ये गुपचूप ठेवतात, तसं ज्ञानोबराय म्हणतात मी त्रिवार सत्य सांगतोय, विश्वास ठेवा. हा ग्रंथ नाहीये, मी अनेक जन्म तपश्चर्या करून जे पुण्याचा संचय केलाय त्या संचयाचं धन म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. हा ग्रंथ पुण्य संपत्ती घ्या आणि घेऊन सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. हा ग्रंथ तुम्ही घ्या, याचं चिंतन करा, याचे पारायण करा. काय होईल, सर्व सुखी. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत इहलोकातील सुख आणि देह पडल्याच्या नंतर परलोकातील सुख. सकाळी माऊलीने त्याचे 2-3 अर्थ सांगितले. जर सरळ जर अर्थ करायला तर घ्यायला सरळ, शास्त्राला स्पर्शही करू नका, सरळ सरळ घ्या. जर ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा जो व्यक्ती, चिंतन करणारा व्यक्ती ना, त्याला इहलोकातील सुख प्राप्त होतं. म्हणजे अन्यथा घेऊ नका, फक्त शब्दापुरतंच घ्या. आजही वारकरी संप्रदायाचं परिशीलन करा. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारे लोक जेवढं मजेत आणि ऐश्वर्यात राहतात तेवढे इतर ग्रंथाची सेवा करणारे नाहीत राहत. माझा हा दुराग्रह समजू नका, पण ही वस्तुस्थिती आहे. कारण ज्ञानेश्वरी ही कामधेनू आहे आणि हा ग्रंथ म्हणजे हा ज्ञानोबराय सांगतात की नाही, कामधेनू अशी माहिती तर आहेच, पण ज्ञानोबराय म्हणतात या ग्रंथ म्हणजे कामधेनूसारखा आहे, चिंतामणीसारखा आहे. ज्ञानोबराय 4थ्या अध्यायामध्ये त्या ओव्या पुष्कळ आलेले बघा, शेवटी आलेले आहेत. म्हणजे हा ग्रंथ नाही आहे. ज्ञानोबराय म्हणतात ही माझी पुण्याची संपत्ती, ही घ्या आणि घेऊन सर्व सुखी. जोपर्यंत जिवंत आहात, सकाळी हा अर्थ केला होता माऊलीने, मग काय जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. शास्त्राला अनुसरून हाही ठीक आहे, पण ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा जो महापुरुष आहे, जो कोणी साधक असेल, त्याला इहलोकातील सुख प्राप्त होतं जिवंत आहे तोपर्यंत, आणि गेल्याच्या नंतर त्याला परलोकातील. बरं, असा जर अर्थ जर समजा नाहीच पडला तर पुढं भूती म्हणले ना. जर जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती मानला असंही ठेवा, आणि भूती शब्दाने काय होईल, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भूती म्हणजे इहलोकातील ऐश्वर्य त्याला प्राप्त होतच ना. म्हणून ज्ञानेश्वरीचं हे जे चिंतन आहे, हा जो ग्रंथ आहे, ज्ञानोबराय म्हणले हा ग्रंथच नाहीये,
माझ्या जीवनातील मी कमवलेली संपत्ती आहे आणि ही संपत्ती ज्ञानोबारायांनी मुक्त कंठाने वाटून दिली. म्हणून ज्ञानोबारायासारखा उदार नाही महाराज, कृपाळू उदार. मी मगाशी सांगून गेलो, आपल्या आईवडिलांनी कमवलेली संपत्ती आईवडील आपल्या नावची लवकर करून देत नाहीत. ज्ञानोबारायांनी अनेक जन्माची असणारी संपत्ती वाटून दिली आणि देत असताना जातीगोताचा विचार नाही केला. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर म्हणलंय, म्हणून तया नमस्कार. कृपाळू आहेत, उदार आहे म्हणून नमस्कार. आणि अशा ज्ञानोबारायांनी भाविक लोकांना ज्ञान प्राप्त करून देण्याकरता हा ग्रंथ निर्माण केला. ते निष्कलंक आहेत म्हणून नमो, म्हणूनही त्यांना नमस्कार असो. म्हणजे हा ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आहे, जो भाव धरून वाचतो त्याला ज्ञान प्राप्त होतच, त्याला जीवनमुक्ती प्राप्त होतेच, त्याला विदेहमुक्ती प्राप्त होतेच. म्हणून तर ज्ञानोबाराय कृपाळू आणि उदार म्हणले. त्याच्याकरता तर त्यांना कृपाळू आणि उदार म्हणलेलं आहे ना. मागाशीच मी सांगून आलो, वेदाचं चिंतन करणाऱ्या व्यक्तीला सगळ्यांना अधिकार नाही दिला. आज तो तर जाऊ द्या, एवढ्याला आमचं कशाला पाहता. आज वर्तमान काळामध्ये ऋषिकेश हरिद्वारला जा तुम्ही आणि त्यांना म्हणा आम्हाला उपनिषद शिकवा. शिकवतात का पहा. पहिल्यांदा विचारतात कौनसे गोत्र के हो. जर तुम्ही जर तुमचं गोत्र जर सांगितलं आणि ते जर ब्राह्मण बाह्य असलं तर तुम्हाला आजही ते उपनिषद शिकवत नाहीत. जर या काळामध्ये तुम्हाला उपनिषद तत्वज्ञान शिकायचं असेल तर गोत्र विचारलं जातं या काळात, तर मग त्या काळामध्ये कसं असेल. पण ज्ञानोबारायांनी हे ज्ञान वाटून देत असताना जातीगोताचा विचार नाही केला. कोणीही असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही प्रांताचा असू द्या, कुठल्याही लिंगाचा असू द्या. म्हणून ज्ञानोबारायासारखा कृपाळू आणि ज्ञानोबारायासारखा उदार महात्मा अजून या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले नाही. किती औदार्य आहे बघा ना, किती औदार्य. अंगठा बहादर लोकांना सुद्धा ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. एवढा औदार्य जगामध्ये कुणाकडे हो. ज्ञानोबारायाला काही ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये करता आली नसती. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये केली असती ना तर ज्ञानेश्वरी प्रसिद्ध झाली असती जगात. वारकरी समाजातील लोक म्हणतात ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, पण तो महाराष्ट्रातच राहिला, महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. काय ज्ञानोबारायाला कळलं नसतं का. त्यांना काही इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी करता आली नसती का. ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये ते करू शकले असते, संस्कृतमध्ये ते करू शकले असते. पण त्याने जर ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये आणि संस्कृतमध्ये केली असती तर ती आपल्याला कळली नसती. काय कळलं असतं आपल्याला. जर ज्ञानोबारायांनी मराठीत ज्ञानेश्वरी केली नसती तर तुम्ही आम्ही कीर्तन प्रवचन करू शकलो नसतो. जर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये केली असती तर पुन्हा त्याच लोकांची मक्तेदारी याच्यावरती राहिली असती. नसतं आपल्याला करता आलं महाराज. हे ज्ञानोबारायाची कृपा आहे, हे ज्ञानोबारायाचं आपल्यावरती असणारं औदार्य आहे, हे ज्ञानोबारायाची अकारण करुणा आहे आपल्यावरती, हे प्रेम आहे. म्हणून तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये केली. आणि किती प्रेम आहे ज्ञानोबारायाला मराठी भाषेविषयी. माझा मराठाची बोल कौतुके, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुखाळू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. एक वाक्य सांगू का. वर्तमान काळामध्ये तुम्हाला पटणार नाही, फक्त तेवढंच घ्या, फक्त तेवढे एडिट करून बाहेर टाकू नका, नाही तर माझी वाट लावून ठेवसान. लावली तरी मी काय कोणाला घाबरत नाही, पण तरी पण सांगतो ऐका. मराठी म्हणून मराठी लोकांचे मतदान घेऊन मराठी लोकांवरती राज्य करणारे अनेक पुढारी झाले. मराठी म्हणून मराठी लोकांचे मतदान घेऊन मराठी लोकांवरती राज्य करणारे अनेक पुढारी झाले. पण मराठी म्हणून मराठी भाषेमध्ये तत्वज्ञान या जगाला देणारे फक्त माऊलीच झाले. दुसऱ्या अजून जन्माला नाही आले महाराज. मराठी भाषेमध्ये तत्वज्ञानाचं दालन ओपन करण्याचं काम पहिलं जर कोणी केलं असेल तर ते माऊलीने केलंय. दुसरं म्हणून तर त्यांना माऊली म्हटलंय. काय कारण आहे. ज्ञानोबाराया ज्या परंपरेमध्ये जन्माला आले ती परंपरा पहा तुम्ही. ज्ञानोबारायांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत, त्यांचे गुरु गहिनीनाथ आहेत, त्यांचे गुरु गोरक्षनाथ आहेत, त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ आहेत, त्यांचे गुरु आदिनाथ गुरु पाहून घ्या अभंग. सगळ्यांच्या पुढे नाथनाथ शब्द लागलाय. पण ज्ञानेश्वरनाथ कधी तुम्ही पाहिले का. नाही पाहिलं का. कारण त्यांच्या ज्ञानाची एक परंपरा होती. एक शिष्य एक गुरु हातवर उडला साच व्यवहारू. एका गुरुने एकच शिष्य करायचा, दुसरा शिष्य करायचा नाही. म्हणून भगवान शंकराने हे ज्ञान मच्छिंद्रनाथाला दिलं, पुन्हा कोणाला दिलं नाही. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षला दिलं, पुन्हा कोणाला दिलं नाही. गोरक्षनाथांनी गहिनीनाथाला दिलं, पुन्हा कोणाला दिलं नाही. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं, पुन्हा कोणाला दिलं नाही. पण निवृत्तीनाथांनी ज्यावेळेला ज्ञानोबारायाकडे हे ज्ञान दिलं त्यावेळेला ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबारायाने हे ज्ञान सर्वांना दिलं. म्हणून त्या परंपरेतली जी नाथ पदवी ना ती ज्ञानोबारायांच्या समोर लागली नाही. पण ज्ञानोबारायांच्या समोर जरी ती नाथ पदवी परंपरेतली लागली नाही तर ज्ञानोबारायांनी याचा विचार नाही केला. पदासाठी बापाला सोडणारे लोक अनेक झाले, पण समाजाच्या उद्धाराकरता आपल्या पदाला सोडणारे संत फक्त ज्ञानोबाराय झालेत. विचार करून पहा तुम्ही, अभ्यास करून पहा, इतिहासाचं चिंतन करून पहा. म्हणून ज्ञानोबारायाने हे ज्ञान आपल्या परंपरेच्या विरुद्ध जाऊन समाजाला वाटून दिलं. ही दया नाही तर अजून काय आहे. याच्यापेक्षा अजून कोणती दया पाहिजे महाराज. आपल्या परंपरेचाही उच्छेद करण्याचं म्हणजे ज्ञानोबारायांनी धाडस केलं, दिलं सगळ्यांना. कारण तशी गुरुची आज्ञाच होती म्हणा त्यांना, म्हणून तर झाले. त्यांनी स्वतःच्या मनाने हे केलेलंच नाहीये. कळीकाळ ह्या जगाला गिळण्याकरता आलाय. आता हे ज्ञान हे जे परंपरेनं आलेलं आहे या परंपरेचा उच्छेद करून तुम्हीच सगळ्या जगाला द्या. हा ज्ञानोबारायाला त्यांचा आदेश होताच गुरूंचा, म्हणून त्याने हे करू शकलं. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे
गुरु परंपरेची मर्यादा ज्ञानोबारायांनी ह्या जगाला हे ज्ञान देत असताना पाहिलेली नाही आहे. आपलं समाधिधन असणारं आपलं हे अनेक जन्माचं हे जे ज्ञान आहे हे समाजाला देत असताना त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही, जातीगोताचा विचार केला नाही. हे ज्ञान देत असताना भाषेचे सुद्धा बंधनं ज्ञानोबारायांनी सगळे तोडून काढले. भाषेचं सुद्धा बंधन ज्ञानोबारायांनी ठेवलेलं नाही आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्ती असू द्या, महाराष्ट्रात जन्माला आलेला कसाही असू द्या, तो ज्ञानेश्वरी वाचायला लागला की त्याला ज्ञान प्राप्त होतच, याच्यामध्ये संशय नाहीच. म्हणून ज्ञानोबारायांनी हा जो ग्रंथ निर्माण केला आहे हा अलौकिक अशा पद्धतीचा ग्रंथ आहे. याच्यासारखा हाच मी परंपरेने ऐकत आलोय. महापुरुषांच्या मुखातून एक वाक्य मी ऐकलंय, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पुन्हा जरी ज्ञानोबाराय लिहायला बसले ना किंवा सांगायला बसले ना तरी होणार नाही. का होणार नाही? एकतर याच्यापेक्षा चांगला होईल, नाहीतर याच्यापेक्षा कमी होईल, पण असा होणार नाही. याच्यासारखा हाच, जसं ज्ञानोबारायांनी किंवा भगवंतांनी चौथ्या अध्यायामध्ये शेवटी सांगितलंय की नाही, ज्ञानाची पवित्रता ही ज्ञानासारखीच आहे. उदाहरण देत असताना ज्ञानोबाराय म्हणले सूर्यासारखा सूर्यच आहे, पृथ्वीसारखी पृथ्वीच आहे, अमृतासारखं अमृतच आहे. तसा ज्ञानेश्वरीसारखा ज्ञानेश्वरीच आहे. उपमाच देता येत नाही. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे हा पूर्ती निरुपमच आहे. याला उपमाच देता येत नाही महाराज, कोणतीच उपमा देऊ शकत नाही तुम्ही. आणि असा निरुपमेय असणारा हा ग्रंथ ज्ञानोबारायांनी आपल्या सिद्ध प्रज्ञेतून निर्माण केलेला आहे, गुरुच्या कृपेतून निर्माण केलेला आहे. आणि या ग्रंथाचं पारायण केलं तरी मोक्ष प्राप्त होतो, श्रवण केलं तरी मोक्ष प्राप्त होतो. याला आपलं जीवन समर्पित करा, मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहतच नाही. ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे महाराज, जो ज्ञानेश्वरीला जीवन समर्पित करतो त्याला मी स्वानंदाचा चक्रवर्ती सम्राट करतोच. ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे, सामान्य लोकांची नाही आहे. साधा एखादा पोरगा पोरीसोबत लग्न केलं तर त्या अग्नीला साक्षी म्हणून प्रतिज्ञा करतो की आता जित्या रोटी आणि मेल्या माती मीला देईल. सामान्य एखाद्या पोराने जर त्या पोरीला अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या नावाने जर प्रतिज्ञा केली तर त्याला मरेपर्यंत त्या पोरीला सांभाळावं लागतं. ही तर ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके, तिथेही प्रतिज्ञा करतात की नाही, तसं ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिज्ञा करतात, जो आपलं जीवन ज्ञानेश्वरीला समर्पित करेल त्याला मी काय बनवेल, 5 वर्षाचा मंत्री, 5 वर्षाचा खासदार, पंतप्रधान, असा नाही. काया मने वाचा जो सेवकू होईल येचा. पुढे बघा ज्ञानोबाराय काय म्हणतात, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. का बरं? ज्ञानोबाराय हे सामान्य नाही, ते स्वतःच कैवल्याचे सम्राट आहेत, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जो कोणी आपलं जीवन ज्ञानेश्वरीला समर्पित करेल त्याला मी कैवल्याचा सम्राट बनवेल. ज्ञानोबाराय कैवल्य वाटण्याकरता बसलेलीच आहेत. फक्त योग्यता आपल्या ठिकाणी आणणं गरजेचे आहे. आणि ती योग्यता जर कोणती असेल तर भावाची आहे. अंतकरणामध्ये भाव धारण करा आणि ज्ञानेश्वरी रूपी गाईला शरण जा. ती तुम्हाला परिपूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि जेवढ्या जेवढ्या ढुसण्या माराल तेवढी तेवढी तुम्हाला दूध नाही, दुधाचा अमृत तुमच्यासमोर ती प्रगट केल्याशिवाय राहत नाही. जसं ज्ञानोबाराय म्हणले की नाही, ते वासरू आपल्या गाईच्या काशेला हुंदके मारतं, ढुसण्या मारतं. जेवढ्या जेवढ्या ढुसण्या मारल्या तेवढं तेवढं काशेमध्ये अधिक दूध येतं. तसं अंतकरणामध्ये भाव धारण करून जेवढे जेवढे तुम्ही या ओवीसोबत झुंजाल, जेवढं जेवढं तुम्ही या ओवीचं चिंतन करण्याकरता आत 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 खाली उतराल, तेवढे तेवढे नवीन 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 सिद्धांत, नवीन नवीन असणारे प्रमेय, नवीन नवीन असणारे काय प्रमेयाचे जे सिद्धांत रत्न हे आपल्या हातामध्ये लागतात. फक्त योग्यता फक्त आपल्या ठिकाणी आणणं गरजेचे आहे. अंतकरणामध्ये भाव धारण करून त्याच्यामध्ये बुडी देण्याची गरज आहे. अथांग हा ज्ञानाचा सागर आहे. जसे पाणबुडी लोक असतात ते आपल्या तोंडाला ते ऑक्सिजन लावतात आणि समुद्रामध्ये जातात आणि घेऊन येता येतील तेवढे रत्न घेऊन वर येतात. तसा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आपल्या बुद्धीची पावित्रता रूपी ऑक्सिजन घ्या, याच्यामध्ये बुडी मारा आणि याच्यामध्ये बुडी मारून अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरू तळूची घेतला जिही आणि स्थिरावनीतही तेच झाले. पण ऐका, समुद्रामध्ये रत्न आणण्याकरता जरी एखाद्याने बुडी दिली आणि लवकर वर नाही आला तर तो तिथं मरेल. पण या ज्ञानेश्वरी असा एक ग्रंथ आहे, जेवढं जेवढं खाली जाल ना तुम्ही वर यायची गरजच नाही. जो या समुद्रामध्ये बुडतो तो समुद्रापासून वेगळा नाही, तो त्या ज्ञानरूपी समुद्राशी एकरूप होऊन जातो. म्हणजे तो ज्ञानोबारायाशी एकरूप होऊन जातो. अर्थात ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा साधक हा ज्ञानोबारायापासून भिन्न राहत नाही. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा साधक हा साक्षात ज्ञानेश्वरीचंच एक स्वरूप आहे. ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, हे ज्ञानोबारायाचं रूप आहे. ज्ञानोबाराय हे ज्ञानोबाराय नाही आहेत, ज्ञानोबाराय हे ज्ञानाचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वरी हे ज्ञानाचं स्वरूप आहे. आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा व्यक्तीसुद्धा हा वेगळा नाही राहत, तो सुद्धा ज्ञानेश्वरी स्वरूप ज्ञानेश्वरीमय होऊन जातो. आणि ज्ञानेश्वरीमय
ज्ञानमय, कैवल्यमय, ब्रह्ममय साधकाला करून टाकण्याकरता, किंबहुना या महाराष्ट्रामध्येच नाही तर विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञान स्वरूप करून टाकण्याकरता ज्ञानोबांनी निर्माण केलेला हा महान ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाची केवळ फक्त सेवा करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि तेही सेवा भाव धरून करता आली पाहिजे. आणि अशी भाव धरून जो सेवा करतो त्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान होय लोका भाविका ग्रंथार्थिया. पण कोणत्या? अतिभाविका ग्रंथार्थिया. अतिशय भावना धारण करून जो ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो त्याला ज्ञान प्राप्त होतच. आणि अशी ही ज्ञानेश्वरी निर्माण करणारे ज्ञानोबा निष्कलंक आहेत. आणि अशा निष्कलंकित जीवन जगलेले ज्ञानोबा जगाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ निर्माण करणारे ज्ञानोबा त्यांना नमस्कार असो. म्हणून नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. असे या ग्रंथाची सेवा करण्याचं सौभाग्य आळंदीमध्ये राहून तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त होत आहे. खरोखर आपण भाग्यवान आहोत. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, आपल्या भाग्याचं वर्णन हे आपणच करावं. येड्या गबळ्यांना आपल्या भाग्याचं वर्णन काय करणार आहे? ते येड्या गबळ्यांना वाटते 2-3 लाख रुपये महिन्याला कमवलं म्हणजे भाग्य उदयाला आलं, गाडी मिळाली, बंगला मिळाला म्हणजे भाग्य उदयाला आलं. ज्ञानेश्वरीची सेवा करायला मिळणं, ज्ञानेश्वरी श्रवण करायला मिळणं, ज्ञानेश्वरीचे पारायण करायला मिळणं, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणाऱ्या साधकांच्या सहवासामध्ये राहायला मिळणं, याच्यासारखं भाग्यच नाही महाराज. याच्यासारखं भाग्य नाही आहे. काय भाग्यवान आहेत महाराज आपण. सकाळी उठल्याबरोबर मला तर कधी कधी स्वप्नसुद्धा ज्ञानेश्वरीचीच पडतात. बऱ्याच वेळेला मी स्वप्नातच होव्या म्हणतो. झोपेतून उठलं आणि आंघोळ केली की लगेच ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता मेजवानी तयारच असते माऊलीची. तिथून बघा 7 ते 8 आपला पाठ चालतो. 8 वाजता पाठ संपल्याबरोबर मंदिरात जातो आपण, दर्शन करतो. दर्शन करायला अर्धा तास तर जातोच की नाही. अर्धा तास झाला की तिकडं 8:30ला बाबाचं पारायण चालू होतं. 8:30 पासून ते पारायण चालू होतं तर 9:30 पर्यंत. आणि 9:30 वाजता पुन्हा बाबाचा ज्ञानेश्वरीचा पाठ चालू होतो. असं वाटतंय साक्षात ब्रह्मरसाचा पाऊसच पडतो की काय. अमृताची 7 वाकुडी लागो का अनुघडी, सुखाची दिवस कोडी गणजतो का. म्हणजेच उठल्यापासून तर 12 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरीच ऐकायला मिळते. आणि कुठेही पहा तुम्ही आळंदीत, कोणीकडे दृष्टी टाका, एक तरी ज्ञानेश्वरीचा उपासक आपल्याला डोळ्याने दिसतो. म्हणजे नित्य ज्ञानेश्वरीचा सहवास आहे. ऐकायलाही ज्ञानेश्वरीच, वाचायलाही ज्ञानेश्वरीच, पाहायलाही ज्ञानेश्वरीच, आणि संगतीत राहायला सुद्धा ज्ञानेश्वरीच. ज्ञानोबरायांच्या चरणी एवढंच विनंती आहे, हे जे जीवन आहे ना, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत असंच चालावं. कुठला बुद्धीमध्ये विक्षेप उत्पन्न होऊ नये, कुठलं पाप उत्पन्न होऊ नये. आणि ज्ञानोबरायांनी या वातावरणामध्ये आपल्याला ठेवलं, हीच सगळ्यात मोठी कृपा आहे. याच्यापेक्षा अजून दुसरी कोणती कृपा आहे महाराज? ज्ञानेश्वरी आपल्याला कळते, याच्यापेक्षा अजून दुसरी कोणती कृपा पाहिजे माऊलीची? ज्ञानेश्वरी आपल्याला ऐकायला मिळते, याच्यापेक्षा अजून दुसरी कृपा कोणती पाहिजे माऊलीची? ज्ञानोबराच्या सहवासामध्ये राहायला मिळतं, याच्यापेक्षा अजून दुसरी कोणती कृपा पाहिजे? रोज नित्याने माऊलीचं दर्शन मिळतं, याच्यापेक्षा अजून दुसरी कृपा असते तरी कोणती? नेमकं कोणती कल्पना आहे आपल्या अंतःकरणामध्ये? कृपेचं नेमकं आपण स्वरूप काय बनवून ठेवलंय? याच्यापेक्षा दुसरी कोणतीही कृपा असू शकत नाही. म्हणून माऊलीकडे एवढीच विनंती, एवढी ही जी कृपा केली ना तुम्ही, या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत ही कृपा अशीच टिकून ठेवा. असंच ज्ञानेश्वरीचं चिंतन आमच्याकडनं घडत राहावं आणि ज्ञानोबराचं नित्यदर्शन होत राहावं. आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारे जे साधक आहेत त्यांना उदंड आरोग्य आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं, हीच ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करूयात. म्हणून झालेली ही सेवा विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, गुरुवरे डॉक्टर बाबांच्या चरणी, ज्यांची ज्ञानेश्वरी ऐकून ऐकून आम्ही बोलायला शिकलो, असे गुरुवर्य कोऱ्हाडे माऊली समोर बसलेले आहेत, त्यांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी, आणि ज्या मी या वास्तूमध्ये लहानाचा मोठा झालो, ही समोरची खोली माझी आहे, त्या खोलीमध्ये मी राहत असायचो. ही माझी खोली आहे. ती आळंदीला मी पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेला मी या आश्रमामध्ये राहिलो. बाबांच्या सहवासामध्ये माझ्याकडे फक्त एकच काम असतं, इस्त्री करून द्यायचं. म्हणून अजूनही मी फक्त इस्त्रीच करतो. मग ती वाणीने असो तर मग कशी असो, इस्त्री करण्याचं काम मला चांगलं जमतं. तेव्हापासून मी चांगली इस्त्री करतो. इथं आश्रमामध्ये राहत असताना बाबाची इस्त्री करण्याचं, बाबांचे चरण स्पर्श करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आणि इथंच राहून थोडंफार चिंतनाला प्रारंभ झाला. आणि याच वास्तूमध्ये बाबांच्या समोर त्यांच्या चेतनामयी सानिध्यामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या कृपेने ही झालेली सेवा बाबांच्याही चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. बोलत असताना एखादा सिद्धांत शास्त्राच्या विरोधीत तुम्हाला गेलेला वाटत असला तर शास्त्राची परिभाषा मलाही माहिती आहे. मी रोज शास्त्राची परिभाषा ऐकतो,
पण तुम्हाला वाटतच असेल की शास्त्राच्या विरुद्ध ही परिभाषा गेलेली आहे, तर हा ज्ञानोबरायाविषयी माझा अभिमान आहे, ज्ञानोबरायाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये असणारा हा स्वाभिमान आहे. आणि तुम्ही म्हणाल मग अभिमान तर माणसाला नरकाला घेऊन जातो ना. ज्ञानेश्वरीचा अभिमान आणि ज्ञानोबरायाचा अभिमान घेऊन जर मला नरकाला जावं लागत असेल तर असे करोडो जन्म मी नरकात राहायला तयार आहे, पण ज्ञानेश्वरीचा अभिमान सोडायला मी तयार कधी होऊ शकत नाही. आणि हा अभिमान, हा स्वाभिमान ज्ञानोबरायाचा आणि ज्ञानेश्वरीचा माझ्या अंतःकरणामध्ये अखंड राहावा. सर्व गुरुबंधूविषयी असणारं प्रेम तुमच्या सर्वांच्या कृपेने ते टिकून राहावं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे जे ज्ञानोबराय म्हणतात, असं सर्वांविषयी प्रेम कोणी माझ्यावर करू नाही तर नाही करू, पण माझं सर्वांविषयी राहावं अशी ज्ञानोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनुतसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. विठाला विठाला विठ्ठल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय.